श्री देव विठ्ठल रखुमाई, श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री ज्ञानोबा माऊली, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही जी सर्व मंडळी जमलेली आहात त्यांच्या आशीर्वादात आज आपल्यासमोर कागद आहे ते आपण सगळ्यांनी बरोबरच म्हणूया. बघा, पहिलं मी सांगतो, माझ्या नंतर म्हणायचं आणि नंतर बाकीचे जे चार आहेत ते सगळ्यांनी बरोबर म्हणायचे. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. सगळ्यांनी बरोबर. स्मरण तयाचे होतासाचे चित्ती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे. अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, झणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष, वरद हस्त मस्तकी ठेवुनी देई मज आदेश. हे जरा डोळ्यासमोरच ठेवूया. आपण विठ्ठलाला नमस्कार करायचा म्हणजे काय काय करायचं. पहिल्या ओळीत सांगितलं नमितो योगी, नमन, पहिल्यांदा नमन करायचं. नंतर तिसऱ्या ओळीत स्मरण तयाचे होतासाचे, स्मरण करायचं. मग त्याच्या रूपाचं स्मरण, पाहिले मी रूप सुंदर ते डोळा वगैरे स्मरण करायचं. नंतर पुढच्या ओळीत आहे चरण नमावे, मग चरण नमन, चरणस्पर्श ते आहे. नंतर अनन्य भावे शरण रिघावे, शरणागती आहे, शरण रिघावे अहंकार सांडून, झणी टाकावी, झणी म्हणजे ताबडतो, आता विचारच करायचा नाही, किती वेळ थांबायचं आपण. तयावरून या काया कुरवंडून म्हणजे आपला देह किंवा जीवन ओवाळून टाकावं. आणि पहावे नितांत, पहावे म्हणजे दर्शन, हे दर्शन. आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप. म्हणजे विठ्ठला एकरूप झालं पाहिजे तर हे दर्शन पूर्ण झालं. आणि असं झाल्यामुळे सद्गुरूंनी केला काय, माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेवला आणि मला आदेश दिला की आता तू ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात कर. आपण मूळ ज्ञानेश्वरी बघतोय, पण स्वामी स्वरूपानंद ज्यांचं हे वचन आहे त्यांनी अभंग ज्ञानेश्वरी म्हणून लिहिली. कारण लोकांनी त्यांना सांगितलं की ज्ञानेश्वरी मराठीत आहे, पण ते मराठी 700 वर्षापूर्वीच आहे, आम्हाला कळत नाही. प्रचलित मराठीत, प्रचलित म्हणजे आत्ता मी बोलतो आहे तुम्हाला समजलं आहे तशा मराठीत तीच ज्ञानेश्वरी आम्हाला पुन्हा सांगा. तर त्यांनी सांगितलं की मी करतो हे काम. काल आपण बघितलं की 700 गीतेचे श्लोक होते, त्याच्या 9000 ओव्या ज्ञानेश्वरांनी केल्या, बरोबर. त्या 9000 ओव्यांची अभंगवृत्तात 16000 ओव्यांची रचना केली, 16000, आणि त्याला अभंग ज्ञानेश्वरी नाव दिलं. अभंग ज्ञानेश्वरी. मला वाटतं हा पंखा बंद करा. अभंग हे वृत्त आहे, त्याच्यात ज्ञानेश्वरी अत्यंत सोपी आहे. डिसेंबर महिन्यात म्हणजे ह्याच महिन्यात स्वरूपानंदांची
जी जयंती असते त्यावेळेला ते वाचन केलं जातं, एक आठवडाभर वाचतात आणि ते वाचन केल्यानंतर साहजिकच लोकांना ज्ञानेश्वरी वाचल्याचा आनंद मिळतो. इतकी ती सोपी बोली मराठीतली, सगळ्यांना समजेल अशी 16,000 ओव्या आहेत, पण वाचायला सोपं जातं. स्विच तिकडे आहे का? नाही ना, बरं, ओके. आपण काल ज्या ओव्या समजून घेतल्या होत्या त्या पुन्हा वाचूया, कारण आज आपल्या डोळ्यासमोर त्या ओव्या आहेत आणि मी फक्त शब्दार्थ सांगणार आहे. पहिल्यांदा, मज हृदयी सद्गुरू. ज्ञानेश्वरीच्या आधी त्यांनी ओम नमोजी आद्या, नंतर गणेशाला वंदन केलं आहे, शारदेला वंदन केलं आहे. आपण ते घेतलं नाही, कारण एक 6-1 वर्षापूर्वी आपण हा विषय इकडे मांडलेला आहे. मध्यंतरी कोविड होऊन गेला. आपल्यापैकी अनेकांना आपल्याला म्हणजे त्यांनी आपल्याला निरोप दिला एका अर्थीने, ते निघून गेले. अशा परिस्थितीत ज्ञानेश्वरांनी जे मागितलेलं आहे आपल्यासाठी, ते काय मागितलं आहे हे आपण उपासनेच्या अंगाने पाहणार आहोत. म्हणजे पाहिल्यानंतर आपल्याला उपासना कशी करायची याचं मार्गदर्शन झालं पाहिजे. म्हणून सुरुवात आपण सद्गुरूपासून केलेली आहे. मज हृदयी सद्गुरू. आपण कंसात विठ्ठलू म्हणलेलं आहे, कारण आपण विठ्ठलासमोर बसलेलो. सद्गुरू कोण? ज्ञानेश्वरांचे निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ कोण? ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू. व मोठ्या बंधूंनी या सगळ्या धाकट्या भावंडांना अनुग्रह का दिला? पहिलं कारण, त्यांना कोणी अनुग्रह द्यायलाच तयार नव्हतं, कारण तुम्ही अशुद्ध मुलं आहात. शुद्धीपत्र आणा. म्हणून शुद्धीपत्र आणण्यासाठी ही मुलं चालत नदीच्या काठानं गेली. कुठे? पैठणला. पैठण ही दक्षिण काशी समजली जाते. काशीपर्यंत जायचं नसतं. खरं काशीच्या विद्वानांनाच विचारायला पाहिजे होतं की ज्यांनी संन्यास घेतलेला आहे तो परत जर गृहस्थाश्रमात आला आणि त्याला जर मुलं झाली तर समाजाने त्यांचा स्वीकार करायचा का? हाच प्रश्न होता. त्यांच्याकडून शुद्धीपत्र आणि निघाली मुलं. निवृत्ती मोठा. काल सांगितलं ना तुम्हाला की परत येताना ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. बाई ज्ञानेश्वरांचं वय त्यावेळेला एक 15-16 वर्षांचं होतं. निवृत्तीनाथ आणखीन 2 वर्षांनी मोठे, सोपानदेव 2 वर्षांनी छोटे आणि मुक्ताई सगळ्यात छोटी, असे हे 4 जण गेले. त्यांनी वाद घालायला सुरुवात केली. निवृत्तीनाथ शांतपणे त्यांना उत्तर देत आहेत. ज्ञानदेवांना राग आला की आम्ही इतक्या शांतपणे तुम्हाला सांगतोय, निवृत्तीनाथ जे सांगतायत त्यांच्याकडे उत्तर नाही आहे तुम्हाला. सगळ्यात जर एक परमेश्वर आहे, हा जो अद्वैत आहे, सगळ्यांच्यात जर तो एकच परमेश्वर आहे तर आमच्यात नाही का तो? मग ज्ञानेश्वर म्हणले, अरे सगळ्या चराचरात परमेश्वर भरलेला आहे. हे छोट्या मुलांनी आपल्याला असं म्हणावं म्हणून ते जे विद्वान पंडित होते ना त्यांना राग आला. नाव काय रे तुझं? ज्ञान्या. ज्ञानोबा. ते म्हणाले समोरून जो रेडा जातोय त्याचं नावही ज्ञान्या आहे. आणि खरंच त्याचं नाव ज्ञान्या होतं. आपण बैलांना वगैरेना नावं देतो ना, तो पखालवाल्याचा होता रेडा. पखाल म्हणजे काय? अशा 2 कातडी पिशव्या असतात, त्या भरून नदीचं पाणी बांधकामापर्यंत न्यायचं. आज आपण टँकर असतो, पूर्वी ती पखाल होती. पखाल म्हणजे मोठी पिशवी कातड्याची, दोन्ही बाजूला टाकायची, नदीवर जायचं, ते भरायचं आणि जिथे बांधकाम चाललं आहे किंवा जिथे कोणाला पाहिजे त्यांना ते पाणी द्यायचं. हे त्याचं काम. ते म्हणाले का नाही? मग त्याच्या तोंडून तू वेद म्हणून दाखव. तुला येतात का? तो मी काही शिकलेलो आहे. आणि मग त्यांनी जे पहिली ऋचा ऋग्वेदातली म्हणली जाते, ओम अग्निमीळे पुरोहितम, हे ज्ञानेश्वरांनी म्हणल्याबरोबर तो रेडा म्हणायला लागला. त्या रेड्याच्या तोंडून ओम अग्निमीळे पुरोहितम ही जी ऋचा आहे बाहेर पडली, त्यावेळेला तो रेड्याचा जो मालक होता तो घाबरला. हे भूत आहे का काय आहे? हा ब्रह्मराक्षस आहे का? ब्रह्मसंबंध आहे का? त्यांनी लगेच सांगितलं मला हा नको, यापुढे मी याला करणार नाही. पण लोकांना पटलं ना ज्ञानेश्वरांचा अधिकार. आणखीन एक सांगितलं, सगळीकडे जर मी वसून राहिलेलो आहे, पुढे ती ओवी येणार आहे, तर कुणालाही मारलं तरी तुमच्या पाठीवर वळ उठले पाहिजेत. हो म्हणाले. पण त्यासाठी उगीच कोणाला मारू नका. कुठल्या तरी जनावराला रस्त्यावरच्या मारलं, ते सगळे ज्ञानेश्वरांच्या पाठीवर वळ उठले. त्याच्यातही मी आहे, माझ्यातही तो आहे. सर्वभूती परमेश्वर
अवघे विश्व विष्णुमय हे ज्ञानेश्वरांनी सांगितलं. त्याच्यानंतर त्याचा जय जयकार केला. ज्ञानेश्वरांना लोकांनी डोक्यावर घेतलं. तुझा अधिकारच एवढा मोठा आहे, शुद्धीपत्र दिलं गेलंच नाही, कारण शुद्धीपत्र देण्याचा प्रश्नच नव्हता. हे परत यायला लागले. तो म्हणाला की रेडा आता नको. हे पैठणचे विद्वानसुद्धा म्हणाले, हा रेडा जर संस्कृत वेद म्हणायला लागला तर आमचं काय महत्त्व आहे, तुम्ही याला घेऊन जा. म्हणून ते रेड्याला घेऊन आले. नेवासे नावाचं जे गाव आहे ना, तिथे ज्ञानेश्वरी सांगितली त्यावेळेला तो रेडा जिवंत होता. तो कुठेतरी बाहेर चरत फिरत असेल काहीतरी. तो परत या भावंडांबरोबर आला. पुण्याच्या जवळ जुन्नर तालुक्यात आळे नावाचं गाव आहे. सध्या तिथे आता डेव्हलपमेंट वगैरे चालू आहे. आळे, तिथे तो रेड्याने प्राण सोडला. तिथे त्याला दहन केलं किंवा पुरला असेल, त्याला समाधी बांधली तिथे. आणि हा प्रसंग इथे लिहिलेला आहे. ज्ञानेश्वरांच्या बरोबर ज्याच्या तोंडून ते वेदाची सुक्त बाहेर पडली ऋचा, तो रेडा आला होता आणि त्यांनी इथे प्राण सोडला असं लिहिलेलं आहे. आता त्याचं नूतनीकरण करतील, उद्धार करतील, विचार करा. नाहीतर ते तिथे स्मारक कसं येईल. आणि हे परंपरेने चालत आलेलं आहे. आज मी म्हणतो म्हणून नाही, 700 वर्षापासून लोक म्हणत आलेले आहेत. लोकांनी बघितलेला आहे तो प्रसंग. त्यातल्या चमत्काराकडे लक्ष देऊ नका आणि आपण विषय वाढवूही नाही तो. पण एक गंमत बघा, मध्ये नेवाशाला आले. नेवासे, तिथे गिरीधर पंत कुलकर्णी, सच्चिदानंद कुलकर्णी, गिरीधर पंत नाही, सच्चिदानंद कुलकर्णी हे नेवाशातले एक प्रसिद्ध असं एक व्यक्तिमत्व होतं. आदर होता सगळ्यांना. या 4 मुलांनी नेवासे म्हणजे नगरजवळ, नगर पुण्याच्या जवळ, हा सगळा त्या भागात घडलेलाच त्यांचा चरित्रातला चमत्कार आहे. ते आले तिथे आणि हे मेले ना. सगळ्या गावात शोककळा. काय झालं यांनी विचारलं. ते म्हणाले की आत्ता तुम्ही आलात आणि ते गेले, मग तुम्ही येण्याचा त्यांचा जाण्याशी काही संबंध नाही. ज्ञानेश्वर म्हणले शक्यच नाही, शक्यच नाही ते जाणं. कोणत्या आधारावर म्हणतात? कारण आम्ही जिथे जातो तिथे मंगल घडतं, शुभ घडतं, अमंगल आणि अशुभ घडत नाही. जाऊया आपण, बघूया त्यांना. सगळे लोक जमलेले होते, सगळी तयारी चालू असेल. ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाचं नाव घेतलं, पाणी वगैरे त्यांच्यावर शिंपडलं असेल आणि ते उठून बसले. उठून बसल्यानंतर विचारतात, हे तुम्ही इतकं का जमलेला आहात? मग सगळा प्रकार त्यांना समजावून सांगितलं. तर ते म्हणाले, आता माझा पुनर्जन्म झालेला आहे, तो मी या 4 मुलांच्या सेवेत घालवणार आहे. आज सच्चिदानंद कुलकर्णी, केवढे मोठे कुलकर्णी हे पद होतं. लोकांच्याकडून टॅक्स गोळा करायचा, सरकार दरबारी जमा करायचा, हे कुलकर्णींचं काम होतं. त्यांना मान होता. ते म्हणाले, आता या 4 मुलांबरोबर मी जाणार, त्यांची सेवा करणार. मुलं म्हणाली, आमची काय तुम्ही सेवा करणार? नाही, आम्ही येतो, काही हरकत नाही. एका बाजूला रेडा, एका बाजूला सच्चिदानंद कुलकर्णी आणि मध्येही 4 भावंड. हा नेवाशालाच घडला प्रकार. तिथे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि ती सच्चिदानंद बाबा हे कुलकर्णी आहेत त्यांनी लिहून घेतली. कल्पना करा, नाहीतर ज्ञानेश्वरी हवेत विरून गेली असती. म्हणून ज्ञानेश्वरीच्या शेवटी या तारखेला शके 1212 ज्ञानेश्वरी पूर सच्चिदानंद बाबा लेखकू जाहला. सच्चिदानंद बाबा लेखक, त्यांनी लिहून घेतली. ज्ञानेश्वर सांगत होते. काय प्रसंग असेल बघा बरं. म्हणून ज्ञानेश्वरी आपल्याला मिळाली. पुढे जाऊया. मग लिहून झाली ज्ञानेश्वरी. मग ते आले का गीते. ते म्हणाले की तुम्ही लहान होता रे. वडील एकदा मला म्हणाले होते की गीता जी आहे ना संस्कृतमध्ये लोकांना कळत नाही, मराठीत आणली पाहिजे. माझ्याकडे काही काव्य गुण नाही आहेत, प्रतिभा नाही आहे माझ्याकडे, पण ज्ञाना तुझ्याकडे आहे, तर तू हे सांग. आणि ही वडिलांची आणि माझी आज्ञा समज. आता त्यांना गुरु का मानायला लागले? लहान होती मुलं त्यावेळेला, वडील जिवंत होते. आई वडील ते गेले त्र्यंबकेश्वरच्या यात्रेला. त्र्यंबकेश्वर म्हणजे नाशिकच्या जवळ. तिथे पुढे निवृत्तीनाथांनी समाधी घेतली ती त्र्यंबकेश्वरला. सासवड म्हणून गाव आहे पुण्याच्या जवळ, की जे पंढरीची वारी जाते ना त्या वारीच्या मार्गावर आहे. तिथे सोपानदेवांनी समाधी घेतली. आणि ऐदलाबाद, आता त्याला मुक्तानगर म्हणतात मराठवाड्यात, मला वाटतं तिथे मुक्ताईनी समाधी घेतली. म्हणजे काय,
ती जात होती समोरून, आकाशात ढग होते, विजा चमकत होत्या. निवृत्तीनाथ सांगत आता दोघंच उरले होते. ज्ञानदेवांनी समाधी घेतली, सोपानदेवांनी समाधी घेतली, बहीण धाकटी आणि हा मोठा भाऊ मुक्ते पुढे जाऊ नकोस, विजा पडताय. आणि अशा वेळेला त्यांनी डोळे मिटून घेतले. एक वीज पडली आणि ती मुक्ताईच्या अंगावर पडली. मुक्ताईचं काही उरलं नाही, एक कणसुद्धा मुक्ताईचा मिळाला नाही. म्हणजे कशी समाधी आहे ही? प्रकाश समाधी आहे, ही विद्युत समाधी आहे. आणि मुंगी उडाली आकाशी जे म्हणतात, तिने गिळले सूर्याशी. सूर्यापेक्षा 10 पटीने जास्त ऊर्जा या विजेत असते. तिने गिळले सूर्याशी. मुंगीच्या ठिकाणी मुक्ती उडाली आकाशी. मुक्ती म्हणजे मुक्ताई उडाली आकाशी. तिने गिळले सूर्याशी. तिचा शेवट झाला. तिथे त्यांची समाधी बांधली. समाधी म्हणजे काय? बांधायला काहीच नाही. तुकाराम गेले ते गेलेच, परत आलेच नाहीत. तुकारामाची समाधी म्हणजे काय? समाधी म्हणजे ती खूण आहे, एक स्मारक आहे. तुकारामाची अवशेष पाहिजेत ना. ज्ञानदेवांची समाधी बांधली कारण खाली ज्ञानदेव जिवंतच बसले होते. तो प्रसंग आता 3 दिवसांनी येणार आहे. बाकी प्रत्येकाने अशाच समाधी घेतल्या. त्यांच्या तिथे तिथे समाधी झाल्या. ती सुद्धा महत्त्वाची स्थानं आहे. एका आईवडिलांच्या पोटी अशी 4 अत्यंत दिव्य मुलं निघावेत, हा चमत्कार आहे, खरंच लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला ते गेले होते त्र्यंबकेश्वरला, आई वडील, वडिलांचं नाव विठ्ठलपंत, आईचं नाव रुक्मिणीबाई. मागे तुम्हाला एक गंमत सांगितली होती की HMVच्या ज्या रेकॉर्ड्स असतात त्याच्यावर पूर्ण नाव लिहायचं असतं कवीचं. म्हणजे ज्ञानेश्वरीतल्या कविता होत्या, म्हणजे ज्ञानेश्वरांच्या रचना होत्या. पहिलं तोगे काऊ कोकत आहे, दिन तैसी रजनी, चंदनाची चोळी अंगजाळी, अशा रचना असलेली मोठी असं कव्हर तयार केलं होतं. चित्र काढलं होतं उषा मंगेशकरांनी, संगीत रचना हृदयनाथ मंगेशकर आणि गायक लता मंगेशकर आणि सगळे मंगेशकर कुटुंब. अप्रतिम ती रेकॉर्ड आहे. आपल्याला ती गाणी अजून पहिलं तोगे काऊ दिनत हे आठवतात सगळी गाणी. त्याच्यावर कवी म्हणून ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी हे नाव लिहिलं होतं. हे लोकांना सहज आहे. हे कोण विचारलं, कोण ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी? त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत. म्हणजे आपण ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर म्हणूनच ओळखतो. मी चुकत नसेल तर ती कव्हर रद्द करावी लागली, नवीन छापावी लागली आणि कवी ज्ञानेश्वर. तर तसे हे गेले होते 6 जण, 4 मुलं, आई वडील. जत्रा होती तिथे. इतक्यात वाघ आला म्हणून सगळीकडे ओरडाओरड झाली. त्यांनी त्या 3 मुलांना जवळ घेतलं आणि मोठा मुलगा निवृत्ती तो कुठल्या तरी दिशेनं पळाला आणि एका गुहेत शिरला. गुहेत शिरल्यानंतर तो या त्यात लहान वयाचा 8-10 वर्षाचाच असेल निवृत्ती, 10 वर्षाचा जरा, जास्तीत जास्त 12 वर्षांचा, कारण त्यावेळेला आईवडील सोडून गेले. हे त्यावेळेला आईवडील होते. आत गेला, आणखीन आत गेला. त्यावेळेला त्याला आतून शब्द आले, मी तुझी वाट बघतोय, आ जा, मैं तेरी राह देख रहा हूँ. कुणाची वाट बघतोय आणि हे शब्द कोणाचे? आणखीन आत गेले तर तिथे नवनाथ संप्रदाय आपण ज्याला म्हणतो, त्या नवनाथातले शेवटचे नाथ गहिनीनाथ. ते यांचे आयुष्य किती असतात, कारण या गहिनीनाथाने सोयरोबा अंबिये हे जे आपल्या गोव्याचे संत कवी आहेत, अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, हरिभजना वीण काळ घालवू नको रे, ही त्यांची रचना आहे. तुम्ही जर कधी जुन्या रस्त्यानं सावंतवाडीला गेलात तर इन्सुली म्हणून घाट सुरू होतो, त्या सुरुवातीला आता मोठं चांगलं मंदिर झालं आहे. तिथे राहण्याची सोय वगैरे केलेली आहे. सोयरोबांची अत्यंत सुंदर प्रतिमा आहे. मागे सगळे नवनाथ लावलेले आहेत आणि एका तासाच्या अंतरावर आहे. हो, आता मडगावहून कदाचित 2.25 तास लागते. आम्ही परवरीहून वगैरे अर्ध्या-पाऊण तासात पोचतो तिकडे. फार छान आहे. मुद्दामून जावं. तिथे तो मोठा दगड आहे आणि इथे या दगडावर गहिनीनाथाने सोयरोबा अंबियेना अनुग्रह दिला. अनुग्रह दिला म्हणजे दीक्षा दिली. आणि दीक्षा दिल्यानंतर तू गुरुदक्षिणा काय देणार मला? त्यावेळेला सोयरोबा म्हणाले, माझ्याकडे हा एक फणस आहे. तर ते म्हणाले, काप तो फणस. मग अर्धे गरे त्यांनी खाल्ले, अर्धे गरे सोयरोबाला दिले, हा माझा प्रसाद, आणि गहिनीनाथ ठेवून गेले. तेच गहिनीनाथ. आता सोयरोबा आणि ज्ञानेश्वर यांच्यात काही फार 500-1 वर्षाचं अंतर असेल, 500-600 वर्षांचं. तेच गहिनीनाथ का? प्रश्न विचारू नका.
पण गहिनीनाथांनी मला अनुग्रह दिला. गहिनीनाथांनी अनुग्रह दिला आणि शिक्षण दिलं. म्हणजे दीक्षा आणि शिक्षा कुणाला दिली? निवृत्तीनाथांना. निवृत्तीनाथ परत आले त्यावेळेला ते वडील म्हणाले, तू किती ज्ञानी झालेला आहे. म्हणाला, नाथ परंपरेतला शेवटचे नाथ गहिनीनाथ त्यांनी मला त्या गुहेत, त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी नावाचा डोंगर आहे, त्यात गुहा आहे, त्या गुहेत मला हा सगळा बोध करून दिला. मला त्यांनी ज्ञान दिलं ते म्हणतात. मी आता ज्ञानी झालो असं म्हणत नाही. आणि म्हणून त्यांनी दीक्षा दिली आपल्या बाकीच्या 3 भावांना. म्हणजे निवृत्तीनाथ काय केवळ मोठे भाऊ होते म्हणून त्यांनी दीक्षा दिली किंवा अनुग्रह दिला नाही, त्यांचा अधिकार होता तो. निवृत्तीनाथ समोर बसलेले आहेत. आता विश्वात्मके देवे म्हणताना तया सर्वात्मका ईश्वरा, जेव्हा जेव्हा आतला ईश्वर येतो त्यावेळेला ते बघत होते कोणाकडे? निवृत्तीनाथांकडे. ज्ञानेश्वरीच्या कितीतरी अध्यायाच्या सुरुवातीला कितीतरी ओव्या त्यांनी गुरुची स्तुती केलेली आहे. आणि गुरु कोण आहे? आपण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरु साक्षात परब्रह्म, म्हणजे गुरुला आपण ब्रह्मा विष्णू महेश त्याच्या वरती, आणि परब्रह्मापेक्षा श्रेष्ठ आहेत. कारण परब्रह्म दिसत नाही, फक्त असतं, गुरु दिसतो. पण दिसणारं परब्रह्म साक्षात परब्रह्म म्हणून सद्गुरू हा परब्रह्मापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्ही त्याची परीक्षा कशाला करता? परीक्षा करण्यासाठी तुम्हाला मी किती गुरूंची उदाहरणं सांगू. हल्ली बाळूमामांकडे लोक जातात. काय ते होते म्हणजे धनगर वगैरे ते, त्याचा अनुभव केवढा होता किती. आता निवृत्तीनाथ वगैरे ते शिकलेले तेज वगैरे होते, पण बाकीचा चोखोबाचा अधिकार ज्ञानेश्वरांनी एवढाच होता. एखादा गोरोबा, त्यांच्या रचना कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, या चोखोबाचे काय गोरोबाचे काय या सगळ्यांच्या रचना ज्ञानेश्वरांच्या योग्यतेच्याच आहेत. जनी म्हणे म्हणून जनाबाईच्या रचना, ती तर बिलकुल न शिकलेली दासी होती ना. नाम याची दासी जनी म्हणे असं ती म्हणते. मी नामदेवांची दासी आहे. एक सहज प्रसंग सांगतो की हे जे 5 आहेत त्यांना संत पंचक म्हणतात. महाराष्ट्राचं संत पंचक. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव झाले. आणि तुकाराम आणि रामदास हे त्यांना जोडले तर 7 होतात, सप्तक. पण हे प्राणपंचक म्हणतात त्यांना. नामदेव आहेत, ज्ञानदेव आहेत, एकनाथ आहेत, समर्थ रामदास आहेत आणि तुकाराम आहेत. यांना पंचक म्हणतात, पंचप्राण. प्रश्न विचारला महाराजांना, गोंदवलेकर महाराजांना शिष्याने, की तुमच्या मते यातला श्रेष्ठ संत कुठला? कुणी ज्ञानेश्वर सांगेल किंवा ज्ञानेश्वरांनी लग्न वगैरे केलं नाही पण संसार करूनही ते मुक्त झाले, जीवनमुक्त, ते एकनाथ म्हणतील. महाराज म्हणाले नामदेव श्रेष्ठ. का? कारण नामदेवाच्या घरात त्याचे आई वडील, त्याचे सगळे भाऊ, त्याची पत्नी, इतकंच नाही तर त्याची दासी, या सगळ्यांनी अभंग रचना केलेली आहे. सकल संत गाथा म्हणून खंड आहेत, त्याच्यात या सगळ्यांच्या रचना आहेत. म्हणाले हा केवढा प्रभाव आहे लक्षात ठेवा. घरातले सगळेजण अभंग रचना करतात आणि ते अभंग सगळ्या संतांचे अनुभवाचे असल्यामुळे आणि अनुभव एकच असल्यामुळे ते अगदी सारखे आहेत, एकाच योग्यतेचे आहेत. म्हणून मला नामदेव म्हणाले मोठा वाटतो. ठीक आहे, हे का तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की ज्ञानदेवांची समाधी आता कार्तिक वद्य त्रयोदशी, आज एकादशी आहे. आणखीन 2 किंवा 3 दिवसांनी, कारण तिथी अशा पुन्हा पुन्हा येतात. 3 दिवसांनी 8 तारीख आहे, 9, 10, 11 तारखेला तो समारंभ आहे. टी व्हीवर वगैरे दाखवला जातो. हल्ली अनेक ठिकाणी लाईव्ह असताना आळंदी लाईव्ह लावा की त्यावेळेला काय घडत असतं. फार तो मुव्हिंग सीन असतो. मुव्हिंग म्हणजे स्पर्श कर, हृदयाला स्पर्श करणारा. कारण तो दुःखाचा प्रसंग आहे, आनंदाचा प्रसंग म्हणला तर आहे, परंतु ज्ञानदेव जिवंत उतरतात आणि निवृत्तीनाथवरून शिळा ठेवतो. हे जे काल आपण पाहिलं तो प्रसंग डोळ्यासमोर ना, काय वाईट वाटत असेल. कारण त्या सगळ्यांचे जीव की प्राण होते ज्ञानेश्वर. अशा वेळेला ते उतरतात खाली आणि वय काहीतरी 21 आणि मोठा भाऊ 23 वर्षांचा तो ठेवतो. फार निराळा आहे. ते म्हणाले की तुम्ही ज्या वेळेला रानात जाता आणि त्यावेळेला तुम्ही गवत करता आणि बांधता, तो जो आळा म्हणजे ती दोरी ती जर सुटली तर गवत जसं सगळ्या दिशांनी उडून जातं वाऱ्याबरोबर, तशी माझ्या मनाची स्थिती झालेली आहे. एक तळ आहे, त्या तळ्याला तुम्ही बांध घातलेला आहे
ते सगळे बांध फुटले, तर तळ्याचं पाणी जसं चारही दिशांनी वाहून जाईल तशी माझ्या मनाची परिस्थिती झालेली आहे. एक पक्षी जमलेले आहेत आणि एकदम आवाज झाला ठो कुठला तरी, सगळे पक्षी 12 दिशांनी उडून गेले, तशी माझ्या मनाची अवस्था झालेली आहे. निवृत्तीनाथ हे इतके शांत, इतके स्थिर आणि स्तब्ध, गंभीर, त्यांच्या मनाची अवस्था सुद्धा तशी झालेली आहे. डोळ्यातून अश्रू आलेले आहेत. आणि ह्या वेळेला समोर आहेत ते नामदेव, नामदेवानी समाधीचे अभंग लिहिलेले आहेत. ते सगळं वर्णन सध्या ज्याला आपण रनिंग कॉमेंट्री क्रिकेटची वगैरे करतो ना, तशी केलेली आहे. प्रसंग खरा घडलेला आहे, कारण माझं आता काही उरलेलंच नाही आहे. का त्यांनी समाधी घेतली ज्ञानेश्वरांनी, त्याला उत्तर योगशास्त्रात एवढंच आहे, माझं सगळं काम झालेलं आहे. आतून मला कळलेलं आहे की आता जगण्यात काही अर्थ नाही आहे. तेव्हा दादा तू मला परवानगी दे. दादा म्हणजे गुरु आहेत, निवृत्तीनाथ. गुरुने परवानगी दिल्याशिवाय कसं जाऊ. असू दे रे, अजून काही दिवस नाहीत. मग त्यांनी सांगितलं, विराण्या म्हणजे विरहिणी, मला आता पांडुरंगाचा विरह सहन होत नाही, परमेश्वराचा विरह सहन होत नाही. आणि या देहात मी जोपर्यंत आहे, या जगात जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मी या देहाच्या पातळीवर पांडुरंगापासून बाजूला राहणार आहे, दूर राहणार आहे. तेव्हा मला परवानगी दे. मग त्यांनी दिन तैसी रजनी, म्हणजे दिवस तशी रात्र, रात्र तसा दिवस, मला झोपच लागत नाही आहे. नंतर चंदन लावतात अंगाला, कशासाठी? थंड शीतल वाटावं म्हणून. पण चंदनाची चोळी म्हणजे लेप, अंग अंग पोळी, पोळी म्हणजे जाळते, चंदन मला जाळायला लागलेलं आहे. दादा परवानगी दे. ते पुढे बघू रे कधीतरी. आणि ही जी अवस्था आहे, त्या अवस्थेत जास्तीत जास्त 21 दिवस तुम्ही जिवंत राहू शकता, नाहीतर तुम्ही मरता. हे त्या योगीराज नाथांना, निवृत्तीनाथांना माहीत होतं. आणि मग ही जी रचना आहे, पैल तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे, की हे दादा पैल तीरावर म्हणजे मृत्यू, कावळा बोलतोय आणि तो शकून आहे. ही वेळ देह सोडायला, जीवन संपायला योग्य आहे. आणि मग निवृत्तीनाथ म्हणाले, ठीक आहे, एवढंच तुला आता जगणं अशक्य झालेलं आहे, तर तुला मी परवानगी देतो. आणि हाताला धरून त्यांनी त्याला खाली उतरवलेलं आहे. असू दे, हा प्रसंग तुम्ही डोळ्यांनी बघा. आज मी मुद्दामून सांगितला, कारण आता तो दाखवायला लागलेला आहे टी व्हीवर. आळंदीला काय प्रसंग आहे? आळंदीला सिद्धेश्वराचं मंदिर, पूर्वी त्या सिद्धेश्वराच्या मंदिराच्या समोर वृक्ष आहे, पिंपळाचा वृक्ष. त्याला त्यांची आई रुक्मिणी देवी, मग रुक्मिणीबाई, त्यांनी 1,00,000 प्रदक्षिणा घातल्या, माझा नवरा परत येऊ दे म्हणून. त्यांचे विठ्ठलपंत हे पती, पूर्णपणे संन्यस्त वृत्ती, पण पतीनं पत्नीची परवानगी घेतल्याशिवाय संन्यास घ्यायचा नाही. आणि त्या कशाच देत नव्हत्या. एक दिवस पहाटे उठले आणि म्हणाले, अगं मला दे ना परवानगी, माझं प्रपंचात मन रमत नाही आहे, मी घेऊ का संन्यास? असं काहीतरी झोपेत त्या म्हणल्या आणि लगेच ती आज्ञा समजली आणि निघून गेले. त्या काळात लक्षात ठेवा, 700 वर्षापूर्वी पतीने गेल्यानंतर यांनी कुंकू तसंच ठेवलं, मंगळसूत्र तसंच ठेवलं, माझा पती परत येणार आहे म्हणून. अगदी पहाटे उठायच्या, जवळच इंद्रायणी आहे, इंद्रायणीच्या तिथे आंघोळ करून ओल्या अंगानं, वस्त्र वगैरे ओली, त्या पिंपळाला प्रदक्षिणा घालायची. एकच, माझा पती परत आला पाहिजे. आणि 1,00,000 प्रदक्षिणा झाल्या. प्रदक्षिणा घालत असताना पायाला त्यांच्या काहीतरी लागलं. त्या किती 2 वाजता वगैरे जायच्या प्रदक्षिणा घालायला, खूप प्रदक्षिणा घालायच्या. तर ज्या वेळेला पायाला काहीतरी लागलं, ते म्हणाले हा दगड नाही आहे, कारण त्यांचा नेहमीची वेळ येते. कशाची वेळ? प्रदक्षिणा घालायची, नेहमीचा मार्ग. ते लक्षात ठेवा, दगड तर नाही आहे, लाकूडही नाही आहे, जरा उजाडायला लागलं होतं, भगवं जनावर नाही आहे, भगव्या रंगाचं जनावर आपण बघितलेलंच नाही आहे. मग म्हणाले आपण वाकून नमस्कार करूया. कंकणं वाजवली आणि स्वामीजी नमस्कार करते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पुत्रवती भव, अखंड सौभाग्यवती भव. त्यावेळेला त्या रडायला लागल्या. मग ते म्हणाले तू कोण आहेस? त्यांनी असा उजेड केला आणि बघितलं तरी सौभाग्यवती आहे. रडतेस का? नाही, तुम्ही मला जो दिलात आशीर्वाद तो खरा या जन्मासाठी का पुढच्या जन्मासाठी? कारण माझे पती तर मला सोडून गेलेले आहेत. त्यावेळेला ते म्हणाले नाही,
मी आशीर्वाद दिलाच नाही. हे सगळ्यांचं आहे. रामदासांच्या जीवनात प्रसंग घडला आहे, अनेक संतांच्या जीवनात प्रसंग घडला आहे. ते ज्यावेळेला समाधी अवस्थेत असतात त्यावेळेला ते पूर्णपणे त्या परमेश्वराशी, परब्रह्माशी एकरूप झालेले असतात. मी तुला आशीर्वाद दिलाच नाही, मी देहभानावर नव्हतोच, मी समाधीस्थ होतो. आतला जो परमेश्वर आहे त्यांनी दिलेला आशीर्वाद तो खरा झालाच पाहिजे. मग तू तुझ्या पतीचं वर्णन सांग. मी आता निघालोय काशीहून रामेश्वराला, कारण काशीहून रामेश्वराला आणि रामेश्वराहून पुन्हा काशीला, मग ती यात्रा पुरी होते. ती वर्णन सांगते. तसं त्यांना आठवतं की आपण निघताना आपल्या आश्रमाची जबाबदारी ज्या आपल्या लाडक्या शिष्यावर सोपवली आहे तोच हिचा पती आहे. इतकं ती वर्णन करून सांगते. ती म्हणाली थांब, आता मी रामेश्वरला जात नाही. ते परत आले आणि त्यांनी सांगितलं तुझी पत्नी तुझी वाट बघते, तू कुठलाही शास्त्रार्थ सांगू नकोस, गुरुची आज्ञा म्हणून तू परत जा, संसारात प्रवेश कर, गृहस्थ हो आणि तुला संतती होईल. आशीर्वाद दिलेला आहे. नाईलाज झाला आणि म्हणून ते परत आले. परत आल्यानंतर संन्यासी परत गृहस्थाश्रमात येतो, याला मान्यता नाही, हे निषिद्ध आहे. आणि त्याला एकच प्रायश्चित्त आहे, ते म्हणजे देहांत, जीवन संपवायचं. 4 मुलं झाली, मुलं वाढायला लागली, मुलं हुशार होते, दिसायला गोड होते. अशा वेळेला मुलांना बहिष्कार, मुलांना नावं नाही ठेवायची. कुठला नामकरण झाला सांगा बरं. कोण येणार होतं त्यांच्याकडे नाम बारशाला? नाही. मग ते म्हणाले एक लक्षात ठेव, निवृत्ती मला मनात निर्माण झाली म्हणून मी गेलो होतो, परत आलो, चला मोठ्या मुलाचं नाव निवृत्ती ठेवूया. आता निवृत्ती झाल्यामुळे मला गुरुकडून जे ज्ञान मिळालं, दुसरा ज्ञानेश्वर ठेवूया. आता ज्ञान मिळाल्यामुळे मुक्तीकडे जाण्याचा जो सोपान म्हणजे सोपान आपण जिना म्हणतो, तो जिना आहे तिसऱ्या मुलाला. आणि वरती गेल्यावर मुक्ती मिळाली म्हणून मुक्ताई, अशी ती 4 नावं. किती सुंदर नावं आहेत. निवृत्ती ही मनाची वृत्ती आहे, त्यातून मिळालेलं ज्ञान हा ज्ञानोबा आहे. वरती चढायचा सोपान मुक्तीकडे जाण्याचा तो सोपान देव आहे. आणि वरती गेल्यानंतर मुक्ती आहे ती मुक्ताबाई आहे. अशी नामकरणं करून टाकली. पण तरीही त्यांना समाजात मान्यताच नाही, शुद्धीकरण नाही, मुंज नाही, काही करणार नाही. तुम्ही काशीला जाऊन त्यांना सांगा शुद्धीकरणाचं पत्र आणा, पण तुम्ही जिवंत असे तोपर्यंत तेही आम्ही मान्य करणार नाही. मग एका रात्री ते उठले आणि त्यांनी उडी टाकली. कोण म्हणतात ते हिमालयात निघून गेले, पण पुन्हा न येण्यासाठी ते निघून गेले. आणि तसा निरोप त्यांनी बाजूला ठेवला की आम्ही परत येणार नाही आहोत, मुलं तरी शुद्ध व्हावीत. आणि मग शुद्धीकरणाचा प्रसंग मी तुम्हाला सांगितला. पण ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर ज्ञानेश्वरांचं आयुष्यच बदलून गेलं. ते जगद्गुरू झाले ना. नमितो योगी, आपण म्हणले ना, परात परगुरु ज्ञानदेव भगवंत, एवढा अधिकार त्यांना मिळाला. आणि त्यांचा अधिकार तो योग्यच होता. मी कुठून ही गोष्ट सांगायला सुरुवात केली की अनेक अध्यायात आरंभी ज्ञानेश्वरांनी गुरुची स्तुती केलेली आहे. संपूर्ण गीतेत शिष्य हा शब्द आलेला आहे, गुरु हा शब्द आलेला नाही. गुरु हा शब्द निराळा, गुरु म्हणजे मोठा. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली तर गुरुणापी, म्हणजे किती मोठी संकट आले तरी न विचारले तुम्ही विचलित होत नाही, हे लक्षात ठेवा. विचलित होत नाही. आणि त्यामुळे काय आहे की आपण जर विचार केला तर गुरु हा शब्द गुरु या अर्थी गीतेत येत नाही, पण शिष्य शब्द येतो. शिष्य, आता शिष्य आहे म्हणजे गुरु आहे. शिष्य शब्द येतो कोणाच्या तोंडून? अर्जुनाच्या तोंडून, की मी तुझा शिष्य आहे, मी तुला शरण आलेलो आहे, माझं रक्षण कर, मला तारून नाही. आपल्याला तो श्लोक पाठ असतो, शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, मी तुला शरण येतो, शाधिमाम, मला या प्रसंगातून तारून नये, मी शिष्य आहे म्हणजे तू माझा गुरु आहे. म्हणून कृष्ण गुरु आहे, भगवान या रूपात कृष्ण गुरु आहे. ज्ञानेश्वरी सांगताना गुरुची स्तुती करायची, गीतेत तर नाहीच आहे. आणि बऱ्याच वेळेला त्यांनी सांगितलेलं आहे, तेही ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे की गुरु म्हणतो आता पाल्हाळ पुरे, आता आपण ओव्यांकडे वळूया. आता मग काय जे वाचले होते ओव्या त्याचा शब्दार्थ बघूया आणि पुढे जाऊया. तर सुंदर ओव्या आहेत आपण निवडलेल्या. मज हृदयी सद्गुरू, सद्गुरूचं स्थान सांगितलेलं आहे. पुढे आणखीन एक येणार आहे, विठ्ठला तू सापडशील कुठे, त्यावेळेला स्थान सांगितलं आहे, ते आपण नंतर बघणार आहोत. मज हृदयी सद्गुरू जेणे तारीला हा संसार पुरू, संसाराचा पूर आहे, फ्लड्स,
संसाराचा पूर आहे, त्यातून तारून जायचं आहे. सद्गुरूंनी मला तारून नेलं. सद्गुरू नावाडी आहेत, नाम किंवा ज्ञानेश्वरी किंवा ग्रंथ आहेत आणि सद्गुरू हृदयात बसलेले आहेत. कळलं? म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरे. विवेक म्हणजे सांगितलं योग्य विचार अयोग्य विचार. या उपाधी माझी गुप्त. उपाधी म्हणजे जे दिसतं ते, त्याच्या आत चैतन्य आहे. आणि हा सिद्धांत लक्षात ठेवा. आपण ज्याला E=mc², हा विज्ञानातला आईन्स्टाईनने दिलेला मोठा सिद्धांत म्हणतो. ई म्हणजे एनर्जी, ज्याला चैतन्य म्हणतात. आणि एम म्हणजे उपाधी, एम म्हणजे मॅटर किंवा मास. इकडे मॅटर आहे म्हणजे इकडे जड पदार्थ आहे, आणि जड पदार्थ = चैतन्य म्हणजे ऊर्जशक्ती. केलं काय पाहिजे? त्या जड पदार्थाला एमला सी, ज्याला व्हेलॉसिटी ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचा वेग, त्याचा स्क्वेअर. प्रकाशाचा वेग आहे किती? 1,86,000 मैल म्हणजे 3,00,000 किलोमीटर प्रत्येक सेकंदाला. त्याला तुम्ही स्क्वेअर करा, त्याचा एवढा प्रकाश निर्माण करा. एवढं नाम घ्या, एवढे श्वास त्या स्मरणात घालवा, सतत त्याला जोडलेले राहा. हा तो प्रकाश आहे. आणि प्रकाशाचा स्क्वेअर म्हणजे काय? कितीही केलं तरी तो प्रकाश कमीच पडेल. परंतु मग तुमचा देह जो जड आहे त्या चैतन्याचा उदय होईल. चैतन्य आत आहे, ते जागं झालेलं नाही. मला जाणीवच नाही मी चेतन आहे म्हणून. मला मी जिवंत आहे वाटतो कारण मी जीव आहे. मला प्राणी आहे वाटतं कारण माझा प्राण चालू आहे. अरे पण चैतन्य आहे माझ्यात. चैतन्याला इंग्लिशमध्ये शब्द नाही, त्यातल्या त्यात स्पिरिट हा शब्द जो आहे चैतन्य. अरे परमेश्वरात त्या मूर्तीत चैतन्य आहे. सगळ्या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्व घटक. उपाधी म्हणजे मास, मी तुम्हाला सांगितलं. चैतन्य म्हणजे तो एनर्जी, ऊर्जा, शक्ती, त्याला चैतन्य म्हणलेलं आहे. आपल्या देहात सुद्धा कणाकणात चैतन्य भरलेलं आहे. जागं केलं पाहिजे, त्यासाठी उपासना पाहिजे. आणि त्यासाठी आपण या ओव्या निवडलेल्या आहेत. पुढे बघूया. ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. तत्वज्ञ संतांना ते चैतन्य दिसतं. आपण मागे कितीतरी उदाहरणं बघितली होती. एक तुम्हाला उदाहरण सोपं सांगतो की कबीराचं उदाहरण आपल्याला माहीत आहे की ज्या वेळेला त्याच्या वडिलांनी कबीराला सांगितलं, आज मला काम आहे, बाजारात मी जाणार आहे, तेव्हा तू गवत आण आणि गायींना घाल. सकाळी गायींना गवत घालावं लागतं, त्या भुकेल्या असतात. आपण सोडत नाही त्या गायी. तिथे आलं, हा गवत कापायला म्हणून येतो. सकाळची वेळ असते, गवताची जी पानं असतात त्याच्यावर दवबिंदू साठलेले असतात आणि वाऱ्याची झुळूक येते आणि ते दवबिंदू खाली पडतात. कबीर म्हणतो की मी कापणार म्हणून तुम्ही रडताय का रे? कारण अश्रू आहेत ते आणि अश्रू पडत आहेत आणि मग ते डोलतायत. आणि कबीरसुद्धा तो राम राम म्हणत किंवा कुठलंही नाव घेत तोही डोलतोय. संध्याकाळ झाले हे आले तरी कबीर परत आलेला नाही आहे. मग कबीर कुठे गेला शोध घेत वडील आले. कबीर डोलतोय, वरचं गवत डोलतोय. तर म्हणाला अरे कापायला पाहिजे होतं गवत, मी कापणार होतो पण गवत मला जिवंत वाटलं, गवत रडायला लागलं, मी त्याला कापणार, आपण मरणार म्हणून. मग मी त्यांना कसं कापू? हा जो विठ्ठल आहे तो विठ्ठल जिवंत वाटला कोणाला? नामदेवांना. आणि ते म्हणाले माझ्या वडिलांचा नैवेद्य तू खातोस आणि मी केवळ लहान आहे म्हणून तू खात नाहीस का रे? इथे गडबड काय झाली होती? वडील नैवेद्य दाखवायचे आणि ताटभर नैवेद्य घेऊन जायचे घरून आणि येताना प्रत्येकाला प्रसाद द्यायचे आणि एखादा घास घरी आणायचे. मग नैवेद्य कुठे? विठ्ठलाने खाल्ला. अरे सगळेच विठ्ठल घेऊ. एक दिवस वडिलांना काम म्हणून त्यांनी सांगितलं की तू हे कर, नैवेद्य दाखव. विठ्ठल कसाच खायला तयार नाही. आणि तो म्हणतो वडिलांचा तू खातोस आणि माझा खात नाही आहेस. मी तुझ्याच पायावर डोकं आपटून जीव देईन. आणि त्याचा तो निग्रह एवढा तीव्र होता की त्यांनी खरंच डोकं आपटलं असतं. त्यावेळेला पांडुरंगाने तो नैवेद्य खाल्ला. चमत्कार सोडा, असं घडेल का? घडेलही, घडणारही नाही. मी माझ्या सध्याच्या अवस्थेवरून असं घडणारच नाही असं कसं म्हणू शकतो? माझी अवस्था कुठली आहे? साधी अवस्था आहे. दुसरं सोपं उदाहरण सांगतो. चैतन्य कसं दिसतं ते. हा विठ्ठल, विठ्ठलाची निरनिराळी रूपं. विठ्ठलाला आपण बाळकृष्णसुद्धा म्हणतो, रांगणारा कृष्ण वगैरे. एक दिवस गमतीदार प्रसंग आहे. वडील म्हणतात मला दुसरीकडे कामाला जायचं आहे, बाजाराचा दिवस आहे. त्याने अगदी घड्या वगैरे केल्या कपड्याच्या, चांगलं बोचकं बांधलं आणि नामदेवाला सांगितलं कपडे विकायला जा. किमती सांगितल्या. नामदेवानी किमती लक्षात ठेवल्या. नंतर पहिलं गिऱ्हाईक आलं, त्याने एक झबलं काढलं आणि ते काढलं, उघडून बघितलं आणि म्हणतो नातवाला काही छान दिसेल नाही. तो आपल्या बायकोला विचारतो
त्यावेळेला नामदेवाच्या मनात प्रश्न येतो, बाळकृष्णाला हे किती चांगलं दिसेल, म्हणजे त्याला त्या झबल्यात बाळकृष्ण दिसला म्हणून तो म्हणतो हे विकायचं नाही, हे काढून ठेवतो. दुसरी जे ते एक लुगडं म्हणते, तर ते म्हणाले की किती छान दिसते नाही, तो म्हणतो की रुक्मिणीला हे किती चांगलं दिसेल, रखुमाईला मला विकायचं नाही, काढून ठेव. सगळीकडे एकही कपडा विकला नाही. जाताना एवढं नेलं होतं घडी घातलेलं, येताना एवढं आणलं. दुरून आल्यानंतर आई वडिलांना एवढं कौतुक की त्यांनी सगळं विकलेलं दिसतंय आणि येताना संसाराला उपयोगी अशा वस्तू घेऊन आलेला आहे. प्रत्यक्षात आल्यानंतर नेलेले सगळे कपडे परत आणले होते, घड्या फक्त विस्कटलेल्या होत्या. का विकला नाहीस तू? तो म्हणतो कुठलाही कपडा ते गिऱ्हाईक घ्यायला लागलं की त्यात मला कधी बाळकृष्ण दिसायचा, कधी गोपाळकृष्ण दिसायचा, कधी कृष्ण दिसायचा, कधी रुक्मिणी दिसायची, मी विकूच शकलो नाही. खरं आहे हे, आपल्याला दिसत नाही. आपण नुसत्या गोष्टी सांगतो पण खांबात नरसिंह आहे असं आपल्याला वाटतच नाही. आपण गोष्टी सांगतो पण औदुंबराच्या म्हणजे रुमडाच्या झाडात दत्त आहे वाटतच नाही. वटवृक्ष आपल्याला देवाची स्थापना केलेली आहे पण आपल्याला देव दिसतच नाही, कारण आपण मानतच नाही. आता पुढचे बघा, पुढे फार गंमत आहे. तुम्ही काय सांगितलेलं आहे, तू उपजे ते नासे नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. हे आपण का सांगितलेलं आहे? आपल्यापैकी बरेच जण जीवनाच्या उत्तरायणात आहोत, काही जण तरुण आहे, पण तरीसुद्धा जीवन चाललंय हे लक्षात ठेवा. एक दिवस ज्यावेळेला जातो त्यावेळेला तो कुत्र्याच्या जीवनातलाही एक दिवस जातो, मांजराच्या जीवनातलाही जातो, दगडाच्या नदीच्या त्या ताऱ्यांच्या जीवनातलाही जातो, आपल्या जीवनातलाही जातो. पण फक्त आपल्याला जाणीव आहे एक दिवस गेला, कुत्र्याला कुठे कळतं? तुम्ही मुद्दामून बघा, तुम्ही सूर्यास्त पाहिला अगदी कोलव्याला जा उद्या, आणि तो सूर्य जर तुम्हाला तिथे टेकलेला दिसला, सगळीकडे गडबड असते, हळूहळू इतके शांत होतात, आणि ज्यावेळेला तो पूर्ण आत जातो त्यावेळेला काही सेकंद संपूर्ण बीच शांत असतो. असंख्य वेळा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो, संपूर्ण बीच शांत. कुणी सांगितलं त्यांना शांत राहायला? पण कुणीतरी आपला मित्र, आणि मित्र हे सूर्याला संस्कृतमध्ये म्हणतात. तो मित्र गेला, आणखीन एक दिवस संपला आयुष्यातला, ही जाणीव त्यावेळेला आपल्याला होते. आणि म्हणून उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे. जे निर्माण झालेलं आहे ते नष्ट होणार आहे, आणि नष्ट झालेलं पुन्हा निर्माण होणार आहे. पुनर्जन्म आहे आपल्याला, आणि ते निर्माण कुठपर्यंत होत राहणार आहे? जोपर्यंत आपण मुक्त होत नाही तोपर्यंत. आणि मुक्त होत नाही म्हणजे परमेश्वर, तो जो विठ्ठल आहे त्याच्यातलं चैतन्य त्याच्याशी एकरूप होत नाही तोपर्यंत. सायुज्य हा शब्द वापरला आहे, पूर्णपणे एकरूप. आता मी विठ्ठलात एवढा मिसळून गेलो की मला पुढचा जन्मच नाही. हा त्यावेळेला प्रसंग तुकारामाच्या जीवनात आला. त्यावेळेला तुकारामांनी काय सांगितलं? नको नको नको, मला मुक्ती नको, न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे. हे नामदेवांनी मागितलेलं आहे, महाराजांनी मागितलेलं आहे, सगळ्या संतांनी मागितलेलं आहे. तुकाराम एक पाऊल पुढे जातात. तो म्हणतो की हे विठ्ठला, तुका म्हणे गर्भवासी पुन्हा पुन्हा घालावे आम्हासी. आम्हाला पुन्हा पुन्हा गर्भवासात घाला, मला पुन्हा पुन्हा जन्म पाहिजे, मला तुझ्यात एकरूप पाहून मुक्ती नको आहे. कारण का की दोन असल्याशिवाय भक्ती कशी करता येईल? मला ओवाळायचं आहे, तू समोर आहेस म्हणून मी ओवाळतोय. मी जर तुझ्यात गेलो तर मी असं ओवाळू का? मी स्वतःला फुलं वाहून घेऊ का? अशी अवस्था रामकृष्णांची झाली होती. म्हणून लोक म्हणाले त्यांना वेड लागलाय, त्यांना पुजारी पदावरून काढून टाका. कारण मांजर आली होती. मांजरा ते म्हणाले की अरे काली तू या रूपात आली आणि कदाचित काळी मांजरी असेल, खा नैवेद्य. तू नैवेद्य तिला खाऊ दिला, तिला हकललं नाही. असं करत करत एक दिवस तू काय मी काय सगळे सारखेच आहेत, तुझ्या डोक्यावर इतके दिवस फुलं घातली, आज मी माझ्या डोक्यावर घालतो. मग कल्पना करा. आणि ज्यावेळेला तक्रार गेली त्यावेळेला राणी रासमणी जिचं ते मंदिर होतं ती म्हणाली की माझ्या मनात होते ते तुम्ही सांगितलं. हा स्वतः पूज्य बनलेला आहे तर पुजारी कसा उरेल? विठ्ठल पूज्य आहे ना, आपण विठ्ठलाची पूजा करतो, याची पूजा जगाने करायची तर त्याला पुजारी पदावरून हलवलंच पाहिजे. त्याच दिवशी तिला पुजारी पदावरून हलवलं. खूप सुंदर चरित्र आहे रामकृष्णांचं. हे उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. एक तुम्हाला मागे सुंदर प्रसंग सांगितला होता, चिंतन करा पुन्हा या प्रसंगावर. एक अत्यंत मुलगी जी आंधळी आहे, मुकी आहे आणि बहिरी आहे, तिला शिकवणार कसं सांगा बरं? 4 बोटे केली त्याला दिसत नाही आहे, याला 4 म्हणतात नाही दिसत, तिला फक्त स्पर्श ज्ञान आहे, फक्त स्पर्श. आत्तापर्यंत तिला शिकवायला आईवडील श्रीमंत आहेत,
या मुलीवर त्यांचं प्रेम आहे, पण मुलीला वाटतं की आपण आईवडिलांच्या दृष्टीनं एक अडचण आहोत. कारण म्हणून ती अत्यंत उग्र झाली आहे, रागीट झालेली आहे. जे शिक्षक तिला शिकवायला येतात, या मुलीला कसं शिकवायचं हे कोणालाही न कळल्यामुळे काही शिक्षकांचे तिने कपडे फाडले, काहींचे केस तोडले, काहींना ओचकारे काढून रक्त काढलं. आणि म्हणून त्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून वर्तमानपत्रात जाहिरात दिली, आमच्या मुलीला शिकवायचं आहे. तिला दिसत नाही, तिला ऐकू येत नाही, तिला बोलता येत नाही. आत्तापर्यंत अनेक शिक्षिकांना तिने धावणायला म्हणतो ना असं, आणि काही घाबरून पळून गेलेले आहेत. हा सगळा विचार करा आणि तुम्हाला यायचं असेल तर या. आली. गेल्या शतकातली जर चांगली जोडी गुरु शिष्यांची कुठली तर ॲन सलिव्हन आणि हेलन केलर. तिने काय शिकवलं, ज्यावेळेला ते म्हणाले आज जाऊ नका, ती आली दुसऱ्या दिवशी, तुम्ही जाहिरात दिलीत ना, हो पण मुलगी कशी आहे माहीत आहे ना, आज ती खूप रागवलेली आहे, तिचा मूड फार भयंकर आहे. तिला जी नवी बाहुली दिलेली होती त्या बाहुलीचे केस उपटून इकडे टाकले आहेत, हात उपटून तिकडे टाकले आहेत, पाय उपटलेला आहे, तुम्हाला माहिती आहे बाहुल्या कशाच असतात वगैरे, भयंकर मूड आहे, आज नको, उद्यापासून शिकवायला सुरुवात करा. तर ती म्हणाली मग हीच तर चांगली संधी आहे. ती गेली. ती लहान होती मुलगी, 6 वर्षांची असेल, ह्या मोठी होती ना बाई. ज्यावेळेला ती गेली त्यावेळेला त्यानं मारायला लागली. त्याला पायावरून कळलं की आईची चाहूल नाही आहे, हे वडिलांची चाहूल नाही आहे, कुणीतरी नवीन आलेलं आहे कदाचित आपल्याला शिकवायला. तिने तिचा हात घट्ट धरला, ॲन सलिव्हन शिक्षिका, आणि ही हेलन केलं धरला आणि तिला फरफटत बाहेर घेऊन जायला सांगितलं. आणि तुमच्या घरी बाग आहे का विचारलं. बाग. ते म्हणाले आहे ना, जर पायऱ्या उतरून खाली जा, मागे सुंदर बाग आहे, बागेत कारंज आहे, बागेत पंप आहे, विहीर, बागेत बाक आहेत, बागेत फुलझाड आहेत, बागेत सगळं आहे. ती घेऊन जाते त्याला. एकदम तिला कल्पना येते, हिला स्पर्श ज्ञान आहे, स्पर्श ज्ञान आहे. एखादा नवीन शब्द ज्यावेळेला मुलाला शिकवला जातो त्यावेळेला त्याला सांगतात की गणेश म्हणून गणपतीचं चित्र असतं, मग त्याला गणपती वगैरे माहीत असतो वगैरे करत. हिला काहीच माहीत नाही आहे, पण गणेश सांगितलं तरी गणेश, हां मग चाल, मका 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 हे लक्षात ठेवा. तिने काय केलं, पहिल्यांदा पंपाकडे तिला नेलं, एक हात तिचा आपल्या हातात घेतला, दुसऱ्या हाताने पंप सुरू केला, आणि तिच्या हातावरून ज्या वेळेला पाणी व्हायला लागलं त्यावेळेला दुसऱ्या हातावर WATER वॉटर, स्पर्श ज्ञान. मग तिला कळलं की या हातावरून जे वाहत जाते ते सॉफ्ट आहे, ते जरा थंड आहे, आणि ते वाहत आहे त्याला वॉटर म्हणायचं. नंतर एक सुंदर गुलाबाचं फूल घेतलं, गालावरून फिरवलं, सुंदर सुंदर तिला स्पर्श, सॉफ्ट टच. दुसऱ्या हातावर लिहिलं रोज, ROSE रोज. नंतर एक दगड घेतला, तो गालावरून फिरवतो, खरबडीत लागला दगड, मग STONE स्टोन. असं बरंच तिला शिकवलं त्या दिवशी शब्द. ती काय शिकली माहीत नाही आहे, पण तिने आत्मचरित्र लिहिलेलं आहे. हेलन केलरचं आत्मचरित्र, स्टोरी ऑफ माय लाईफ, मला वाटतं वाचण्यासारखं आहे. आपल्याला डोळस लोकांना जे दिसत नाही ते आंधळ्या लोकांना दिसतं, आणि आंधळ्या लोकांना जे दिसतं ते खरं असतं, कारण त्यांना दुसरं काही दिसत नाही ना. हां, त्यांना जे दाखवलं ते बरोबर दिसतं. तिने केवढी पुस्तकं लिहिलेली आहेत ॲन सलिव्हन आपल्या हेलन केलरनी. तर ती शिकली, आणि नंतर तिने एकदम तिचा हात काढून घेतला, खोलीत आली, रडत रडत सगळे बाहुलीचे तुकडे एकत्र केले, ते छातीजवळ धरले, जोरात रडायला लागले. ॲन सलिव्हन म्हणली व्हॉट हॅपन. त्यावेळेला तिने फक्त भावना व्यक्त केल्या, बोलता येत नव्हतं, पण पुढे तिने चरित्र आलेलं, दॅट वॉज द फर्स्ट डे ऑफ माय लाईफ वेन आय सॉ लाईट. माझ्या जीवनातला तो पहिला दिवस होता ज्यावेळेला मला ज्ञानाचा प्रकाश दिसला. मी काय विचार केला की इकडे ती दगड ठेवते हातावर, स्पर्श करते, स्टोन म्हणजे ही वस्तू आहे आणि तिला नाव आहे, बरोबर. नंतर इथे रोज, इकडे वस्तू ठेवते, वॉटर, इकडे मला वस्तू लागते, म्हणजे एव्हरीथिंग हॅज अ नेम. मला नेम आहे हेलन उदाहरणार्थ, मग हे जे माझं नाव आहे आणि आय एम लिव्हिंग. एव्हरीथिंग दॅट हॅज अ नेम इज लिव्हिंग अँड एव्हरी लिव्हिंग थिंग इज होली. हे मला कळलं, फार पवित्र आहे प्रत्येक गोष्ट. दॅट वॉज द लेसन आय लर्न. आपण सुद्धा शिकायला पाहिजे. म्हणून प्रत्येक गोष्टीत चैतन्य आहे, प्रत्येक गोष्टीत परमेश्वर आहे, आणि प्रत्येक गोष्टीत पावित्र्य आहे.
हे मला त्या दिवशी कळलं. आणि नंतर ती लिहिते, आय डिड नॉट ब्रेक द डॉल ऑन दॅट डे, आय किल्ड द डॉल ऑन दॅट डे. मी बाहुली मोडली नाही, मी बाहुली तोडली नाही, तर मी बाहुलीचा जीव घेतला होता, कारण बाहुलीसुद्धा जिवंत होती. उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. प्रत्येक ह्याच्यात या गोष्टी आहेत. पुढे बघूया ना आपण. त्यांनी काय सांगितलेलं आहे, उपजेते नाशे नाशले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. हे घड्याळ सतत वरून खाली खालून वर असे घटिका यंत्र फिरत असतं, तसं आपलं जीवनाचं घड्याळ आहे. जीवन संपतं न, एक दिवस येतो तो संपतो, दुसरा दिवस येतो संपत असतं, पण काहीतरी नवीन निर्माण होत असतं. ह्या जन्मापासून पुढचा जन्म, बी जर गेलं नष्ट झालं तर बियापासून रोप तयार होतं. प्रत्येकजण नष्ट होतं, नष्टात त्यातून काहीतरी निर्माण होतं. मग काय कर अर्जुना, तू योगयुक्त हो. योगयुक्त हो, योगाला जोडलेला राहा. कुठलाही योग घे ना, ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग, हे 4 महत्त्वाचे योग आहेत. कुठलाही योग घे, पण योगयुक्त होऊन राहा. आपण म्हणतो ना की हे तुम्ही केशरयुक्त श्रीखंड, म्हणजे केशर मिश्रित श्रीखंड आहे, केशर घातलेलं आहे त्याच्यात, तर तुझ्यात योग आणि योगात तू घातलेला असला पाहिजे. योगयुक्त, योगयुक्त होऊन फळाचा संग टाकून. फळाचा संग म्हणजे आपण अटॅचमेंट, एक्सपेक्टेशन, आपल्या अपेक्षा असतात, आपण जोडलेलो असतो त्या फळाला. विशेषतः मुलांच्या बाबतीत ते खूप घडतं. आणि मग एवढं वाईट वाटतं आपल्याला ते मूल गेल्यानंतर. ज्या वेळेला मला, तुम्हाला खरंच सांगतो की हा घडलेला प्रसंग आहे. माझ्या मित्राला बरेच वर्षांनी, 20-1 वर्षांनी साधारणतः मुलगा झाला. त्याला खूप आनंद झाला, नाव ठेवलं अमर. आणि 2000 साली झाला तो, आणि 2004 साली तो गेला. एवढा मोठा त्याचा फोटो लावला होता. आल्यानंतर, दार उघडल्यानंतर पहिल्यांदा त्याचं दर्शन, हुंदका अमर गेला रे. दार बंद करताना त्याचं दर्शन, हुंदका अमर गेलास रे. मला म्हणाला याच्यावर उपाय. म्हणलं एकच आहे, तो फोटो काढा तुम्ही खाली, तो फोटो बंद करून ठेवा. एकतर अमर म्हणता त्याला, 2000 साली जन्माला आणि 4 साली मेला. अमर हे नाव आहे फक्त. आता मुलगा उरलेलाच नाही तुमचा. प्रत्येक वेळा जाताना हुंदका, येताना हुंदका, दोघेही नवरा बायको, दोघेही शिक्षण क्षेत्रातले. मला सांगायचं आहे काय तुम्हाला, की मी ती मेमरी का तयार ठेवतो तिथे की जी मला दुःख देणार आहे. आणि जनरली मेमरी सुख देतात ना, त्याही दुःखच देत असतात. असू दे, विषय वाढेल म्हणून सांगत नाही. पण इथे काय सांगितलं, योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकूनी, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर. चित्त देऊन म्हणजे विथ कॉन्सन्ट्रेशन, एकाग्र होऊन, एकचित्त होऊन. कमी केलेला अभ्याससुद्धा पुरतो, कमी केलेला रियाजसुद्धा पुरतो, पण एकचित्त होऊन केला पाहिजे. नाही तर जरा आ म्हणलं, अरे कुकरला 3री शिट्टी झाली, जरा ओ म्हटलं, अरे वॉशिंग मशीन बंद झालं. काय रियाज करणार आहात तुम्ही. म्हणून एकाग्र चित्ताने अर्धा तास रियाज करा. ठेवा, 5 पासून मी काम सुरू करू, 4:30 ते 5 मी लवकर उठेन. तरच गायक तयार होतात, गायक रियाजातून तयार होतात, विद्यार्थी अभ्यासातून तयार होतात, पैलवान तालमीतून तयार होतात, आणि क्रिकेटर्स वगैरे प्रॅक्टिसमधून तयार होतात. या सगळ्या गोष्टीला एकच शब्द आहे, उपासना. आपण उपासना शब्द जो वापरतो, उपासना म्हणजे अभ्यास, उपासना म्हणजे रियाज, उपासना म्हणजे रोजची तालीम, उपासना म्हणजे सराव किंवा प्रॅक्टिस. एका दिवसात उपासना होत नाही, तपश्चर्या एका दिवसात होत नाही. आणि म्हणून सांगितलं स्वधर्म जो बापा, हा गीतेचा खास शब्द आहे, स्वधर्म. स्वधर्माचा अर्थातच हिंदू मुस्लिम या धर्माशी संबंध नाही. कारण ज्या वेळेला हा ग्रंथ गीता सांगितली गेली त्यावेळेला कुठलाही नव्हता. आता मुद्दामून लक्षात ठेवा, हिंदू 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 म्हणल्यानंतर इतकं त्याला बडवायला सुरुवात झाली. आपण आता त्याला सनातन धर्म असं नाव ठेवलेलं आहे. तुम्ही सगळीकडे बघा, सगळ्या इलेक्शनच्या प्रचारात सनातन सनातन, कभी नाही मरेगा, सनातन. आपल्या धर्माचं नाव खूप मोठं आहे. आपण म्हणतो ना, नित्य नूतन, सनातन, चिरंतन, आर्य, वैदिक धर्म. याच्यात हिंदू शब्द आला कुठे सांगा बरं. नाही ना. आता कोणीतरी म्हणतात कुठल्या तरी याच्यात हिंदू शब्द असेल. हिंदू तसा संस्कृत शब्द वाटतच नाही. ते धर्माचं नाव नाही, इट इज वे ऑफ लाईफ. ती जीवन पद्धती आहे. आणि हिंदूंची जीवन पद्धती आदर्श आहे. ती जीवन पद्धती टिकवा असं जगातल्या विचारवंतांनी या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्यांना सांगितलं. विशेषतः 2 ड्रिंक्सच्या कंपनी आहेत, आपल्याला माहीत आहे. मी कशाला सांगू. सिनेनट त्याची जाहिरात करतात, क्रिकेटर्स त्याची जाहिरात करतात. आणि त्या मल्टीनॅशनल जगावर राज्य आहे. जिथे पाणी मिळत नाही तिथे नाव सांगतो कोका कोला आणि पेप्सी मिळतं. खरंच भारतात जिथे पाणी मिळत नाही तिथे हे मिळतं. आणि हा काही जोक नाही आहे, वस्तुस्थिती आहे ती.
तर तुम्ही भारतातली जीवन पद्धती वाचवा, कृपया वाचवा. कारण भारतातली जीवनशैली, ज्याला हिंदू जीवनशैली म्हणूया, हिंदू संस्कृती म्हणूया, हिंदू धर्म म्हणूया, हिंदू समाज पद्धती म्हणूया, हिंदू जीवन प्रणाली किंवा जीवन पद्धती म्हणूया, काही म्हणा, ती टिकवा. कारण तरच जगाला शांतीचं भवितव्य आहे. नाहीतर आज आपलं काय झालेलं आहे सगळं, कुठलाही देश नाही लक्षात ठेवा की ज्याच्याकडे सांगण्यासारखं काय आहे. भारताकडे आहे. आणि भारतातला तर इतर लोकच सांगायला लागले. मी अनेकदा सांगतो तुम्हाला, शॉर्ट्स नावाचं जे यूट्यूबवर असतं 1-1 मिनटात, त्यात किती मंदिरं दाखवतात आणि त्या मंदिराची तारीख, आणि ते सांगतात इतक्या 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. हे कुठला पुजारी सांगतो म्हणून नाही, ते सॅम्पल घेतात आणि त्याचं कार्बन डेटिंग करतात. आणि त्या कार्बन डेटिंग ही प्रोसेस आहे विज्ञानाची. त्याच्यात त्यांना कळतं. काल तुम्हाला सांगितलं विष्णूची मूर्ती आहे ती 26,000 वर्षापूर्वीचे. 26,000 वर्षापूर्वी विष्णू. आणि तो ब्रास म्हणजे पितळ हा मिश्र धातू आहे. मग त्यावेळेला नुसता तांब्याची मूर्ती, नुसती लोखंडाची मूर्ती तसंही नाही आहे. ही केवढी प्रगत झालेली इथे संस्कृती होती. नंतर ती काळाच्या त्याला काय काय कारणं आता अभ्यास करायला लागलेले आहे. इथे जे ऐकणारी असतील त्यांच्यासाठी मी 3 नावं सांगतो: आनंद रंगनाथन, जे साई दीपक आणि विक्रम संपत. ऐका त्यांचं, काय सुंदर ते इंग्रजी आणि हिंदी बोलतात, एकाच वेळेला सगळं बोलतात. केवढा सुंदर अभ्यास आहे. आणि आता एक तो म्हणतोय परत आपण म्हणतो ना रिसर्जंट इंडिया, विवेकानंदांचा शब्द आहे, उसळी मारून परत भारत वर उभा राहणार आहे. उसळी मारून, जसा एखादा चेंडू आपटला की पुन्हा वर येतो, जोरात आपटला की आणखी. जितकं तुम्ही तुडवाल आमच्या संस्कृतीला तितकी संस्कृती उभारून वर येणार आहे. तो काळ आता आलेला आहे. आपण म्हणणार आहोत ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. आत्ता आपली आहेत ना, आपण सगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. एकत्र येऊन उपासना करणारे लोक, मग एकत्र येऊन आरती करतील, एकत्र येऊन भजन करतील, एकत्र येऊन पूजा करतील, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. पण असा विचार करत जे एकत्र येतील ना, ते जास्त महत्त्वाचे आहे. आणि 2050 नंतर असे जे लोक आहेत त्यांच्यातून एक सामूहिक नेतृत्व तयार होईल. आणि सध्या भारताचं जे नेतृत्व आहे ना, त्याकडे लोक याच दृष्टीने बघतात. कितीतरी विचारवंत म्हणतात मला बऱ्याच गोष्टी आवडत नाही, पण सध्या देशाला जे नेतृत्व आहे ना, ते जगाचं नेतृत्व आहे. ते व्हायला पाहिजे, तसं जगायला पाहिजेत. काही ना काहीतरी करतात. कारण त्यांनी कितीतरी उदाहरणं सांगतात. तुम्ही मुद्दामून बघा, विषय वाढेल म्हणून मी सांगत नाही, पण हे मी का सांगतोय की चांगली संस्कृती जी आपल्याकडे आहे, हे चांगले ग्रंथ आपल्याकडे आहे. दुसऱ्या कुठल्या धर्मात मला सांगा ना, बायबल खेरीज ख्रिश्चनांचा ग्रंथ, ते हदीस आणि किंवा कुराण सोडून मुसलमानांचा ग्रंथ, आपले केवढे ग्रंथ आहेत. आणि तो एक तुम्हाला सांगितलं ना की ज्याची पोटदुखी बरी झाली, तो ग्रंथ अरे इथे होता, याच्यात तो लायब्ररी जाळली आणि ती काही महिनेच जळत होती लायब्ररी, इतके ग्रंथ होते. आणि नंतर त्याला वाईट वाटलं की अरे रे, मी ग्रंथ जाळले, माझ्या पोटावर औषध असलेला ग्रंथ त्याच्यात होता. असे किती ग्रंथ असतील. आणि त्यावेळेला प्रिंटिंग नव्हतं, त्यावेळेला हाताने ग्रंथ लिहिले जात होते. आणि हाताने लिहिल्यामुळे प्रत्येक ग्रंथ जवळजवळ स्वतंत्र होता. हजारो ग्रंथ त्यांनी जाळून टाकले. आणि अत्यंत विकृत अशी ती संस्कृती होती, लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. त्याच्यानंतर स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा. स्वधर्म म्हणजे माझा धर्म. एकाच कुटुंबात 4 प्रकारची मुलं असतात. प्रत्येकाचा धर्म म्हणजे कर्तव्य. पुत्रधर्म आहे तसा पितृधर्म आहे, शिष्य धर्म आहे तसा गुरुधर्म आहे, मित्रधर्म आहे, शेजार धर्म आहे. हे धर्म आहे. धर्म म्हणजे सेट ऑफ ड्युटीज, कर्तव्याचा संच. गुरु म्हणून माझं हे आहे कर्तव्य, शिष्य म्हणून माझं हे कर्तव्य आहे, आता मी वक्ता म्हणून माझं हे कर्तव्य आहे, आणि तुम्ही श्रोता म्हणून तुमचं ते कर्तव्य आहे. ही कर्तव्य आहे, त्याला धर्म म्हणलेला आहे. स्वधर्म म्हणजे माझं कर्तव्य. एक उदाहरण तुम्हाला देतो. आपण वर्ण म्हणतो 4 ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. हे वर्ण म्हणजे काय आहेत? क्लासेस आहेत, नॉट कास्ट, जाती नाही आहेत. पण मी तुम्हाला उदाहरण देतो. 4 मुलं आहेत. मोठा मुलगा आहे, मग दुसरा नंबरचा, तिसऱ्या नंबरचा आणि चौथ्या नंबरचा, आणि एक बहीण आहे. त्यानं बहिणीचं लग्न आहे. आता लग्नाची सगळी तयारी करतायत. आणि लग्नाची तयारी करताना वडील सगळ्यांना एकत्र बसवतात आणि सांगतात की तुझं अक्षर चांगलं आहे, तू शुद्ध लिहितोस, तू सगळ्या लोकांची एक यादी तयार कर, आमंत्रण पत्रिका, त्याचा ड्राफ्ट मजकूर आणि आमंत्रण पत्रिकेवर नावं हे तू लिहिणार आहेस. झालं. दुसरा, खरेदी करावी लागणार आहे, तू माझ्याबरोबर येणार आहेस.
आपण जाऊया दुसऱ्या गावाला, खरी तू हिशेब चांगले ठेवतोस, तुला आपण वाटपण म्हणतो ना, बार्गेनिंग चांगलं करता येतं, तू माझ्याबरोबर राहायचं. तिसऱ्याला सांगितलं की तू शक्तिवान आहेस आणि तू पराक्रमी आहेस, सगळ्या व्यवस्था, पाणी पुरवणं, इलेक्ट्रिसिटी चालू ठेवणं, भोजन, निवास व्यवस्था, प्रवास, लोकांचे राहणं, हे सगळं तू बघणार आहेस. कारण कुठेही प्रॉब्लेम आला ना, तू धावत जाणार आहेस, तुझे असे मित्र आहेस वगैरे. आणि चौथ्याला सांगतात की तू आणि मी कायम एकत्र राहायचं आणि पडेल ते काम करायचं. आपल्याला अमुकच काम करायचं असं नाही, पडेल ते, मिळेल ते, जरूर असेल ते सगळं काम करायचं. आता इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, मोठ्या मुलाला ब्राह्मण म्हणलेलं आहे त्याने, कारण तुझं अक्षर चांगलं आहे, तू शुद्ध लिहितोस. दुसऱ्या मुलाला तुझे हिशेब चांगले आहे, त्याला वैश्य म्हणलेलं आहे. तिसरा मुलगा सगळ्या व्यवस्थांचं रक्षण करणार आहे, त्याला त्यांनी क्षत्रिय म्हणलेलं आहे. आणि चौथा शूद्र, पडलेलं प्रत्येक काम. हा एकाच आईवडिलांची मुलं आहेत की होई, ह्याला वर्ण म्हणलेलं आहे, जात, आणि त्याला कन्फ्यूज करू नका, याचा स्वधर्म आहे. म्हणजे तू जर स्वधर्म म्हणजे मला ज्ञान आवडतं आणि लोकांना शिकवायला आवडतं, तर मी कुठल्याही जातीचा असू दे की माझा वर्ण ब्राह्मण आहे, माझा स्वधर्म ब्राह्मणच आहे. स्वधर्म हा धर्म आहे. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. याचा अर्थ लोक सोयीस्करपणे करतात की मी या जन्मात जन्मलेला या धर्मात, दुसऱ्या धर्मात गेलो तर मी मरेन. परधर्मो भयावह. याचं एक उदाहरण दिलेलं आहे. स्वधर्म तुम्हाला एकदम कळणार आहे, जास्त वेळ नको ह्याला. एक मुलगा शाळेत शिकतो की मिल्क इज परफेक्ट फूड, दूध हे पूर्ण अन्न आहे. हां, आल्यानंतर आईला म्हणतो मला ग्लासभर दूध दे. आईला त्याची दृष्ट काढावीशी वाटते, कारण एरवी दूध नावडणारा मुलगा आईला ग्लासभर दूध मिळेल म्हणतो. आई म्हणते की ग्लास हा, त्या आईनं घेतो, त्याच्यात तो ग्लास ओततो वगैरे. आणि त्यांच्याकडे बाहेर ती माशांची पेटी असते ना, ॲक्वेरियम ज्याला म्हणतात ते, त्यातला मासा काढतो आणि दुधात घालतो. आईला तो म्हणतो की मासा चांगला वाढावा, दूध हे पूर्ण अन्न आहे. अरे माणसासाठी मासा पाण्यातच जगतो, दुधात मरतो. पाणी हा माशाचा स्वधर्म आहे, दूध हा परधर्म आहे. स्वधर्मे निधनम श्रेय. स्वतःच्या धर्मात मेलात तरी चालेल, पण परधर्मो भयावह. तुम्ही तिकडे जाऊ नका. हे स्वधर्म जो बापा, तो नित्य यज्ञ जाणपा. खरंच तुम्हाला सांगतो की जो ज्या कामासाठी जन्मलेला आहे, योजकच तत्र दुर्लभा म्हणतात, ते काम जर त्याला दिलं ना, तर तो ते खूप चांगलं काम करतो. शिक्षकाचं हेच आहे काम. विषय वाढेल म्हणून मी तुम्हाला उदाहरणं देत नाही, पण शिक्षकाचं काम आहे की या मुलाचं अक्षर चांगलं आहे, ह्याला आपण तो लिहायला सांगूया. या मुलाचं इंग्रजी चांगलं आहे, त्याला आर्टिकल, तो लेख लिहायला सांगूया. हा चित्र वगैरे चांगली काढतो, आणि हा म्हणजे एक चार्ट तयार करायचा असेल, चार्ट पेपर, वॉलपेपर, तर कुणी काय करायचं हे चांगल्या शिक्षकाला माहीत असावं लागतं. तर म्हणून काय, तो नित्ययज्ञ आहे, त्याला काही कष्ट वाटतच नाही. तुम्ही हे सगळं एवढं कसं करता, आपण दुसऱ्याला विचारतो, तो म्हणतो मला काही कळतच नाही. तुम्ही 20 किलोमीटर चालत जाता, 20, मी कितीतरी वर्ष चालतो आहे, मला त्याचं काही वाटतच नाही. स्वधर्म झालेला आहे माझा तो, म्हणजे माझा अंग वळण झालेलं आहे, माझ्या जीवनाचा सहज भाग बनलेला आहे. तो नित्ययज्ञ जाणपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नये. आता कल्पना करा की एखादा सैनिक आहे आणि शत्रूचे 10 सैनिक त्यांनी मारले, तर ते पाप आहे का? नाही. सैनिक म्हणून त्याचा स्वधर्म आहे देशाचं रक्षण करायचं, आणि देशाचे जे शत्रू आहेत त्यांचा नाश करायचा. त्या 10 लोकांना मारल्याबद्दल त्याला वीर चक्र वगैरे मिळेल, लक्षात ठेवा. पण तो जर सुट्टीला घरी आला आणि शेजाऱ्यांनी जास्त वटवट करायला लागल्यानंतर त्याला त्यांनी बंदुकीनं मारलं, तर त्याला कोर्टात उभं राहावं लागणार आहे. कारण की हा स्वधर्म कुठे आहे? तुझा शेजार धर्म आहे, तो पाळायला पाहिजे होता, तिकडे तो स्वधर्म आहे. खाटीक जो आहे, बुचर ज्याला म्हणतो, जनावरं कापतो आणि लोकांना मांस पाहिजे तो विकतो, त्याचा स्वधर्म आहे तो. तर तिथे पाप नाही आहे. पण उगीच तुम्ही दुसऱ्याला मारायला लागलात, हिंसा करायला लागलात, तर ते पाप आहे. म्हणून जे काम माझ्याकडून सहज होतं हे शोधून काढलं पाहिजे. मला काय करताना आनंद वाटतो, मी काय करताना कधी थकत नाही, किंवा काय करताना माझी देह विस्मृती होते. बघा तुम्ही एखादा वाचत असेल, लिहित असेल, तर समोर एखादी व्यक्ती आली वगैरे कळतही नाही त्याला. बऱ्याच वेळेला तो गणित सोडवत असेल, तर गणित सोडवत असताना गंमत होया, अरे तुम्हाला गरमी नाही होत, पंखा नाही लावला, माझ्या लक्षातच आलं नाही, कारण तो देहभान हरवलेला आहे. आज एक सहज तुम्हाला सांगतो,
की अपघात वाटेवर झाला आणि नंतर कळलं की तो कॉलेजमध्ये शिकवतो. त्यावेळेला मी सहज म्हणलं की आम्ही त्याच रस्त्याने जात होतो आणि गंमत बघा, तो मॅथमॅटिक्सचा प्रोफेसर आहे का, जरा फेसबुकवरून काढ माहिती आहे. मॅथमॅटिक्सचाच आहे प्रोफेसर, PhD इन मॅथमॅटिक्स आणि पोस्ट स्टडी करण्यासाठी जर्मनीला वगैरे जाऊन आला आणि शिकवतो इकडे. कसं ओळखलं सर? कारण मॅथ्सचा जो शिक्षक आहे तो गणित सोडवताना इतकं विस्मरण होतं की त्याला कपड्याचं भान नसतं. अगदी इस्त्रीचे कपडे घातलेला मॅथ्सचा नाही प्रोफेसर होईल पण शिक्षक होणार नाही. खरंच तुम्हाला म्हणतो की आम्ही असे चांगले शिक्षक बघितलेले आहेत की ज्यांना सांगावं लागतं, सर तुम्ही वरचं बटन खालच्या काचमध्ये घातलेत, विचित्र दिसायचे ते. आणि असा मी का झालो सकाळपासून मला वाटतं हां हे आहे नाही का शर्ट माझा, अरे हा मॅथ्सचा शिक्षक आहे. तो स्वतःला पूर्णपणे विसरलेला आहे. हे लक्षात घ्या, ते विसरणं जे आहे ना ते सहज कर्म आहे. नित्ययज्ञ जाणपा ते तर संचारू पापा, ते पाप तिथे संचारणारच नाही कारण तुझं आवडतं काम तू करतोय जे दुसऱ्याच्या हिताचं आहे. हे मात्र महत्त्वाचं. पुढे बघूया. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. तो जो सगळ्यांच्या आत असलेला ईश्वर आहे त्याची आत कशी पूजा करणार सांगा बरं. आतल्या ईश्वराची तर स्वकर्म सेवा करूनच केली पाहिजे. आम्ही पूर्वी म्हणायचो पत्र लिहिताना आजोबांना नमस्कार, आपण आता मनी ऑर्डर पूर्वी पाठवायचो आणि त्याचं कुपन असायचं साईबाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम, असे लिहून प्रणाम होतात का सांगा बरं. मी तुम्हाला गंमत सांगतो, इथे ज्यावेळेला मी गोव्यात आलो पहिल्यांदा त्यावेळेला मुलांना एक शुभंकरोतीचा कंटाळा यायचा तरी म्हणायची, मी काही 50 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय तुम्हाला, म्हणायचे आणि नंतर घरातल्या प्रत्येकाला नमस्कार करायचा हा संस्कार होता. आणि सगळी मोठं घर आणि त्या निरनिराळ्या खोलीत असायचे, ते कुठेतरी मध्ये उभे आजोबा पायापट्टा, आजी पायापट्टा, हे पायापट्टा, सगळ्या घरातल्या लोकांची नावं घेऊन इतक्या जोरात ओरडायचा. आता हे काही नमस्कार घालणं झालं का? पाया पडतो म्हणून नमस्कार झाला का? प्रत्यक्ष पाया पडलं पाहिजे. आपण शब्दांनी सांगतो आजोबांना नमस्कार, यांना साष्टांग नमस्कार, यांना सप्रेम नमस्कार, असे शब्दांनी नमस्कार होतात का? नाही. स्वकर्म कुसुमांची वीरा, कुसुम म्हणजे फुलं, स्वकर्म, कर्म म्हणजे सेवा. खरंच सांगतो पूजा केली होय अपारात. मला प्रचंड आनंद होतो. तुम्ही मोठे मोठे हार घालता, चांगली फुलं आणता, ठीक आहे, मला बरं वाटतं. आनंद केव्हा होतो? तुम्ही स्वतःच्या कर्मानं माझी पूजा करता. अगदी म्हणजे तुम्हाला सांगतो ना, बऱ्याच वेळेला उत्सव असतो 9 दिवस आणि बाहेर कुठलं तरी काम असतं, येणाऱ्या जाणाऱ्यांची जोते म्हणजे जोडे ते घ्यायचे, ठेवायचे आणि कुपन द्यायचं आणि जाताना ते द्यायचे. ही मंडळी रात्रंदिवस तिथे असल्यामुळे त्या 9 दिवसच्या उत्सवात त्यांना समाधीच्या दर्शनाला जायला वेळ मिळत नाही. म्हणजे केवढी सेवा आहे. त्यावेळेला बाबांना म्हणजे बेलसरे बाबांना विचारलं एकाने, त्यावेळेला ते म्हणाले, अरे मूर्खानो, तुम्ही एवढं सगळं रात्रंदिवस काम करता म्हणून तुमचा जो जप आहे ना तो महाराज समाधीत बसून करत असतात. म्हणजे राम हमारा जप करे हम बैठे आराम, हा जो आराम आहे ना ते सहज कर्म आहे, तो स्वधर्म आहे आणि तो नित्ययज्ञ आहे. पाप नाहीच लागणार तुम्हाला. खरंच सांगतो. पुढे काय सांगितलेलं आहे? तया सर्वात्मकाश्वर देह तरी वरचिलीकडे आपुलिया परिहिंडे परी बैसका म्हणजे बैठक न मोडे मानसींची. देह फिरणार आहे पण मन स्थिर ठेवायला काय हरकत आहे हो? एक उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे महाराजांनी. आगगाडी काशीला निघालेली आहे, बरोबर, तुलाच बघायला अगदी खिडकीकडे जागा मिळालेली आहे, तू बसून राहा ना. आगगाडी म्हणजे काय इथून गोव्याहून नाही, आपल्याला उठावंच लागेल, पण एक 50 किलोमीटरचा प्रवास आहे, तिथे तू बसलास गाडीत, बसलास गाडी पोचू दे. पण हा नाही, हा बसल्यानंतर रिझर्वेशन करणार आधी, याच्याला सीट पाहिजे खिडकीच्या शेजारी, गाडी सुरू झाली की हा उठणार, त्या डब्यात जाऊन येणार, त्या डब्यात जाऊन येणार आहे, तिकडे सैनिक आहेत, पॅन्ट्री कार बघून आलो म्हणजे जिथे पदार्थ वगैरे खायला, त्या स्वयंपाकघर त्यांचं, हे सगळं अगदी मागच्या गार्डपर्यंत जाऊन येतो. कारण हल्ली सगळे डबे आगगाडीचे जोडलेले असतात ना एकमेकाला, तो जाऊन येतो सगळीकडे. आणि नंतर गाडी ज्या वेळेला पोचते सगळेजण म्हणतात आधी आपण गंगेवर जाऊन आंघोळ करूया. तो म्हणतो थकलो हुआ, उद्या जाऊया, आपण 4 दिवस राहणार आहोत ना. तो जातच नाही आंघोळीला कारण थकला. अरे तू बस, गाडी जाईल ना हे आपल्याला कळत नाही. मी बसलो, गाडी जाते, मी कशाला उठायला पाहिजे? म्हणजे काहीतरी माझ्या जीवनात असं पाहिजे जे स्थिर असलं पाहिजे. त्याला सांगितलंय बैसका न मोडे मानसींची. आतली जी बैठक आहे ना ती कशाला मोडतोस? ती कायम ठेव आणि जीवनातले सगळी कामं करत राहा.
आणि खरंच तुम्हाला सांगतो, आतली बैठक कायम ठेवून क्रिकेट खेळता येतं, आतली बैठक कायम चांगलं लेखन करता येतं, आतली बैठक कायम ठेवून की आत मी सकाळी जे ध्यान केलेलं आहे, मी सांगितलेलं महाराज तुम्ही आत बसा आणि माझ्या प्रत्येक कृतीला साक्षी व्हा, माझ्या प्रत्येक कृतीला प्रेरणा द्या. आम्ही सकाळी जिथे ध्यान करतो, गुंफा ध्यान वांतेला, आणि तिथे हीच शेवटची प्रार्थना असते, आज मी सगळ्या कृती करेन, तुम्ही मला हृदयात, मी तुम्हाला बसवलं आहे ना, तुम्ही साक्षी आहात माझ्या प्रत्येक कृतीला. माझ्याकडून असं काही वागलं जाऊ नये की जे तुम्हाला आवडणार नाही. मी तुमचा माणूस आहे ना, मग तुम्हाला लाज वाटेल असं माझ्याकडून वागून घेऊ नका. माझ्या कृतीचे साक्षी बना. बैसका न मोडे मानसींचे. आज तुम्ही परमेश्वराची स्थापना करा. सुरुवातीला सांगितलं माझं हृदयी सद्गुरू. मग आज जर सद्गुरू असेल आणि स्थिर असेल तर आज स्थिर राहा आणि बाहेरून सगळी कामं करा. लक्ष्मणाने रामाला विचारलं की इतके आपल्या जीवनात प्रश्न आले, तू शांत कसा? त्यावेळेला रामाने 2 शब्द वापरलेले आहेत, ते महत्त्वाचे आहेत. तो म्हणतो मी कसा आहे, बहिर्भोगी अंतस्त्यागी. आत मी त्यागी आहे आणि बाहेरून मी भोगी आहे. म्हणून तुला जी उष्टी बोरं वाटत होती म्हणून तू खाल्ली नाहीस, मला त्या भक्ती दिसत होतं, कारण आतून मी त्यागी आहे आणि आतलं माझं वर्तन बाहेर व्यक्त होत असतं, म्हणून त्याला मला भक्ती दिसली शबरीची आणि ती बोरं मी खाल्ली आनंदानं. हे लक्षात ठेवा. आत जर परमेश्वर असेल तर बाहेर सगळीकडे ईश्वर दर्शन होतं, आणि आतच जर काही नसेल तर बाहेर काय दिसणार आहे हे इथे सांगितलेलं आहे. काल आपण बघितलं होतं, जैसा अमृताचा, फार सुंदर आहे. निर्जरू प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधे तृषेचा अर्धरू काहीच नाही. ही उदाहरणं संतांना सुचतात. माझ्या पोटात निरनिराळे द्रव असतातच किंवा आपण म्हणतो ना ॲसिडिटी का होते, ज्या वेळेला जेवायचं आहे त्यावेळेला जेवलात, नाही तर ॲसिड्स होतात पण जेवलं जात नाही, त्यावेळेला ती ॲसिडिटी होते. म्हणून काहीतरी आत स्रवत असतं, म्हणजे आपण ज्याला म्हणतो वाहत असतं, झरे असतात. अमृताचा झरा असेल तर मरणारच कसे तुम्ही? तुम्हाला क्षुधा म्हणजे भूक आणि तृषा म्हणजे तहान, तहान आणि भूक तुम्हाला जाणवणार आहे का? अरे मी मरेन, मला काही मिळालं नाही तर. कशाला? अमृतच माझ्या पोटात निर्झर झरतंय, ते स्रवतंय, म्हणजे त्याचं सिक्रेशन होते. इट इज फ्लोईंग लाईक अ स्प्रिंग. आत पुढे सांगितलेलं आहे तसे तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे की आहे. हृदय जर प्रसन्न असेल, मन जर प्रसन्न असेल तर दुःख असणार आहे कुठे? दुःख ही मनाची निर्मिती आहे, दुःख ही परिस्थितीची निर्मिती नाही आहे. म्हणून एकाच याच्यात तुम्ही मुद्दामून जा. तुम्ही जर टाटाच्या त्या वॉर्डमध्ये गेला जो टर्मिनल आहे, आपल्याकडे सुद्धा स्नेह मंदिर आहे, तिथे सायम तारा नावाचा एक भाग आहे. ते सायम तारा म्हणजे टर्मिनल पेशंट्स, याच्यावर उपचार करताच येणार नाही. तुम्ही जर गेलात फार्मागुडीला, गणपतीच्या समोर दिलासा म्हणून आहे. दिलासा म्हणजे काय? तुम्ही आणून ठेवा त्यांना, मरेपर्यंत आम्ही त्यांची सेवा करतो. त्यांना औषध नाही, डॉक्टर म्हणाले आता काही उपयोग नाही आहे, हे काही महिनेसुद्धा जगते, विचार करा, अशांची ते सेवा करतात. मुद्दा काय आहे की ज्या वेळेला असं सांगितलं जातं की हा 8 दिवसांनी मरणार आहे, हा 8 महिन्यांनी मरणार आहे, हा 11 महिन्यांनी मरणार आहे, तर तुम्ही गेलात ना, त्याच्यात 8 दिवसांनी मरणारा 18 वर्षाचा तरुण असतो, त्याला माहीत आहे मी मरणार आहे, पण एवढा आनंदात असतो. मी बघून सांगतोय, तुम्ही जर बुके आणलात, अंकल कॅन आय टेक अ फ्लावर फ्रॉम युअर बुके? कशाला? दॅट आंटी, ती जी कोपऱ्यात आहे बाई ना, तिच्याकडे कुणीच येत नाही, तिला कुणी बुकेही देत नाही, तिला कुणी विचारायचंही नाही. ती मरणार आहे, मीही मरणार आहे, मी तिच्या आधी मरणार आहे. हा काय आनंदात आहे. तो फूल घेतो, थँक्यू अंकल, जातो, आंटी दिस इज फ्लॉवर फॉर यू. कुणी दिलं? गॉड हॅज सेंट. काय वातावरण निर्माण करतो. जो लवकर मरणार आहे तो आनंदात आहे, आणि तुम्ही 80 वर्षाचे जर आजोबा बघितले तर वरती बघत असतात, काही खरं नाही, काही खरं नाही. अरे ते 7 महिने जगणार आहेत, आत्ताच मेलेले आहेत ते. म्हणून तुम्ही कशाला वाईट वाटून घेता? हे दुःख तुम्ही निर्माण केलेलं दुःख आहे. म्हणून मी शब्द वापरतो मॅन्युफॅक्चर्ड. वी आर मॅन्युफॅक्चरर्स ऑफ सुख आणि दुःख. निर्मिती माझी आहे, मग मी दुःख कशाला निर्माण करू? आनंदात राहूया की जे व्हायचं ते त्या वेळेला होणारच आहे, हेही लक्षात ठेवा. ते टळणारच नाही आहे. मग अशा वेळेला चिंता कशाला करायची? पुढे वाचूया आपण. म्हणून तैसे हृदय प्रसई दुःख कैचे के आहे, तेथं आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपे. आज जर राहायला शिकलो आपण ना, हेच शिकायचं. आपण बाहेर बाहेर खूप जातो, जाऊया ना. सध्या तो करंट ट्रेंडच आहे. ब्युटी पार्लर म्हणजे काय करतात? नखाला पॉलिश करतील, त्याच्यावर ते व्हार्निश लावतील आणि दुसऱ्या दिवशी गेल्यावर ते काढतील, दुसरा रंग लावतील.
केस, हे सगळं बाहेरून बाहेर आहे. हे सगळं बाहेरून बाहेर आहे. आधी स्किन आहे माझं कातडं, ते सगळ्यात बाहेरचं आहे. त्याच्यावर मी कपडे घालतो, आणखीन बाहेरचं. त्याच्यावर मी अलंकार दागिने घालतो, आणखीन बाहेरचं. त्याच्यावर मी परफ्यूम वगैरे करतो. हे किती करतो मी. हे बाहेरून बाहेर, बाहेरून बाहेर. बाहेरून आत केव्हा जाणार आहोत. आणि बाहेरून आत गेल्याशिवाय तुम्ही शांत होणारच नाही. तुम्हाला सुख, समाधान, आनंद लाभणारच नाही, असे सगळे संत सांगतायत. आणि आतून शांत राहायला, आतमध्ये राहायला पैसे पडत नाहीत. कुठलाही GST वगैरे टॅक्स नाही आहे. हे लक्षात ठेवा. मी कपडे आणले बरं वाटण्यासाठी, ते बरं वाटण्यासाठी कपडे, त्याच्यावर GST आहे. पण नुसते लंगोटे असलेले किती आनंदात असतात साधू संत, कुठला GST आहे त्याच्यावर. म्हणून एकाने सांगितलं होतं तुम्ही सगळ्यावर टॅक्स बसवाल, पाण्यावर तर बसल्याच आहे. पाण्याच्या बाटल्या पण विकत घेतो. आता हवेचे मास्कही विकत घ्यायला लागतात बेंगलोर वगैरे सारख्या ठिकाणी. आणि मुलांच्या युनिफॉर्मचा भागही काही देशात बनलेला आहे की पाठीवर प्लास्टिकचा सिलेंडर असतो, त्याच्यात ऑक्सिजन भरलेला आहे आणि तो त्यांच्या नाकाला लावलेला असतो. शाळेत आल्यानंतर AC सगळे कंडिशन्ड, त्याला AC म्हणतात, नुसतं एअर कंडिशन नाही, ऑल थिंग्स कंडिशन. मग ते मास्क काढून ती टीचर तिथे ठेवते. प्रत्येकाला युनिफॉर्मला मास्क कंपल्सरी आहे. आणि मग ऑक्सिजन वगैरेचे पॅकेट्स मिळतात. म्हणजे हवेवर सुद्धा तुम्ही टॅक्स लावू शकाल. नामावर तुम्ही लावणार आहात का, हा प्रश्न आहे संतांचा. नामावर काय टॅक्स लावणार आहात. मी मनातल्या मनात नाम घेतो, तुम्हाला कळणार काय आहे. आपली कधी कधी गंमत काय होते, एक विनोद आहे, संता सिंग बनता सिंग असे विनोद सांगितले जातात. तर एक गेला होता मोठ्या मोठ्या अमेरिकेतल्या बिल्डिंग, त्याला फसवण्यासाठी एक जण अमेरिकन तिकडे येतो. तो म्हणतो तू एक लक्षात ठेव, प्रत्येक मजला बघायला $1 द्यावा लागतो. तो आता कुठल्या मजल्यावर बसतोय ते सांग. तर तो म्हणतो 10व्या मजल्यावर बघतोय. $10 त्याला काढून देतो. त्याचा मित्र येतो, तो म्हणतो या अमेरिकनाला मी फसवलं, मी 20व्या मजल्यावर बघत होतो. मी 20व्या मजल्या, हा मूर्ख, ते बघायला काय $1 द्यावा लागतो का. ते $10 देतो आणि म्हणतो मी फसवलं, कारण मी वरच्या मजल्यावर बघत होतो, त्याला 10व्या मजल्यावरच सांगितलं. असं आपलं होतं. आपण श्वास हे नामाला गुंफले पाहिजेत. नाम घट्ट श्वासाला बांधलं. काय टॅक्स लावणार आहात तुम्ही सांगा बरं. श्वासावर टॅक्स, श्वासावर लावलं. नामावर टॅक्स. श्वास न घेताही नाम घेता येतं ना, मनातल्या मनात शांतपणे श्रीराम जय राम जय जय राम विठ्ठल विठ्ठल म्हणता येतं. काय टॅक्स लावणार आहात तुम्ही. कारण माझा तो आनंद आहे, तो तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. तो तुम्ही चोर 4 सांगितलेत ना, कुठलीही संपत्ती आहे त्याला 4 चोर सांगितलेले आहेत. एक प्रत्यक्ष चोर, संपत्ती चोरून नेतो. दुसरा राजा चोर, टॅक्स वगैरे लावतो. तिसरा अग्नी चोर, जाळून टाकतो. आणि चौथा सगळ्यात वाईट म्हणजे तुमचे वारस, मुलं. सध्या एक मोठा रेमंड्स वगैरे कंपनीचा आपण वाचतो ना, त्याची ते मुलाखत वाचताना रडू येते. मुलांनी घरातून बाहेर काढलं आणि म्हणाला मी पहिल्यांदा ती फ्लाईट बोईंगची घेऊन आलो पायलट, आज मला कार नाही आहे. सगळं घराच्या बाहेर पूर्णपणे वाचा तुम्ही. सिंघानिया म्हणून आहे, ते सध्या गाजतं आहे त्यांची मुलाखत. आणि आपल्याला सुद्धा वाचताना रडू येतं. एक चूक केली की मृत्यूपत्र केलं, सगळं मुलांच्या नावे करून मुलाला ते मृत्यूपत्र देऊन टाकलं. बस तेव्हा तुम्ही मृत्यूपत्र करा, पण मरेपर्यंत देऊ नका. ते वकिलाकडे ठेवा आणि नंतर वकील वाचून दाखवतो. हे आपण सिनेमात वगैरे बघतो. दॅट इज द राईट मेथड. अक्षरशः तो सध्या केवढा तो मोठा माणूस आहे, केवढा श्रीमंत आहे. काही 100 करोड, काही 1000 करोडही असते. आज त्याच्याकडे काही नाही. म्हणाला कुठल्या तरी दोन्हीच्या ब्लॉकमध्ये राहतो मी आणि माझी बायको. हाल झालेले आहेत आमचे. मुलांनी केलेलं आहे. त्या मुलाचं नावही प्रसिद्ध आहे. सगळे नावं सांगत बसत नाही. पण सिंघानिया त्याची मुलाखत ऐका की शेवटी काय मिळालं. विश्वास टाकला स्वतःच्या मुलावर, स्वतःच्या रक्तावर, आणि त्यांनीच बाहेर काढलं. बाहेर म्हणजे टोटली बाहेर काढलं. एक दिवस आला आणि म्हटलं तुमचे कपडे वगैरे ऑल बिलॉंगिंग्स ते रेमंड्सच्या संपत्तीतले आहेत, काढून नेले म्हणाला सगळं. साध्या कपड्यात. जाऊ दे, ते सगळं बघा तुम्ही. आपण बघाय काय माझं काय आहे, हे जे दिसतं ते माझं नाही आहे. हो, आत्मीय राजा आहे. आपण राज्यम, महाराज्यम, साम्राज्यम, वैराज्यम, हे जे आहे ना, वैराज्य म्हणजे सगळं माझं बाहेरचं आहे. ते गेलं तरी चालेल म्हणून रामायण वाचायचं ना. रामाला ज्यावेळेला सगळं सोडून जावं लागलं त्यावेळेला राम आनंदात आहे. परत आल्यानंतर रामाचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला राम आनंदात आहे. हे जमलं पाहिजे. काय रामाला जमलं नाही, नाही मग रामायण वाचायचं कशाला. मलाही जमलं पाहिजे. पुढचं वाचूया आपण.
जरी कल्मशाचा आगरू, कल्मश म्हणजे पाप, पापाचं आगर भ्रांतीचा सागर, भ्रांती म्हणजे अज्ञान, अज्ञानाचा सागर, आणि व्यामोह, व्यामोह म्हणजे मोह, मोह लोभ क्रोध, त्याचा तू काय असशील, व्यामोहाचा क्षुदे अर्थ डोंगरू होऊन अससी, तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, हे आघवेची म्हणजे अवघेची गाठोकडे, ऐसे सामर्थ्य आहे चोकडे ज्ञानी ये. हे आपण एवढ्या दोनच ओव्या घेतल्या ज्ञानाच्या. ज्ञानाचं सामर्थ्य काय आहे की तुझ्याकडे पाप आहे भरपूर, तुझ्याकडे अज्ञान आहे भरपूर, आणि तू लोभी क्रोधी आहेस भरपूर. ज्ञान तुला मिळालं की हे सगळं झालं. ज्ञानात एव तू कैवल्यम, मुक्ती पाहिजे तर ती ज्ञानातूनच मिळते, हे लक्षात ठेवा. मग भक्तीतून नाम घेऊन काय, नामातून ज्ञान मिळतं. हे तुकाराम वगैरेंचे अभंग काय ज्ञान भरलेले नाही आहेत. इतकी वर्ष आपण वाचतोय, इतके PhD झालेले आहेत त्या ज्ञानेश्वरीवर, ज्ञान नाही आहे. ते कुठल्या शाळेत गेले होते सांगा बरं. अगदी अशिक्षित अशा कितीतरी सखूबाई वगैरे, ती तर अगदी हे होती, आपण ज्याला म्हणतो हाऊसवाईफ, तशी गृहिणी होती. तिचे अभंग आहेत. कुठे कुठलं ज्ञान, ते ज्ञानाचे अभंग आहे. आज त्याच्यावर विचार करताय. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हे ज्ञान आहे ना, त्यांनी ते सगळं तुमचा भ्रम म्हणजे अज्ञान, तुमचा मोह लोभ वगैरे आणि तुमची पापं सगळी जळून जातील, हे लक्षात ठेवा. पुढे, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. हे विश्वची माझे घर, हे आपल्याला माहीत आहे, एवढा भाग तर नक्कीच माहीत असतो. हे सगळं विश्व माझं घर आहे. हे कसं आहे, मी दुसऱ्याच्या घरात गेलो तर तो हाकलून देईल मला, पण मी दुसऱ्याच्या घराबद्दल बोलत नाही, मी विश्वाबद्दल बोलतो आहे. एक गंमत तुम्हाला सांगतो. मिलर ऑफ द डी नावाची कविता आहे. डी म्हणजे ते गाव आहे, त्या डीचा तो मिलर म्हणजे गिरणीवाला आहे. सगळीकडे केसावर याच्या भुवया पांढऱ्या, सगळंच त्यांचं पांढरं असतं ॲट द एंड ऑफ द डे. एक राजा दुःखी आहे, त्याला कोणीतरी सांगता, अरे तो मिलर आहे ना, त्याच्या इतका सुखी किंवा समाधानी आनंदी माणूस आम्ही बघितला नाही. तर राजा त्याच्याकडे येतो, मला तुझं रहस्य सांग. त्यावेळेला तो म्हणतो, जरा थांब रे, मी काय काय काम कसं करतो ते बघ. आणि नंतर म्हणतो की तू तुझ्या राज्यापुरता राजा आहेस. आय एम द मोनार्क ऑफ ऑल व्हॉट आय सर्वे. मी आकाशाकडे बघितलं तर मी आकाशाचा राजा असतो, मी शेतांकडे बघितलं तर मी शेतांचा राजा असतो, मी नदीकडे बघितलं की मी नदीचा, मी जे जे बघतो त्याचा मी राजा असतो. आणि ते माझं राज्यपद कोणी हिरावून घेऊ शकत नाही, कारण मला अधिकार गाजवायचाच नाही आहे. आणि म्हणून आय एन्व्ही नोबडी, नोबडी एन्व्हीज मी. मी कुणाचा मत्सर करत नाही, कुणाचा द्वेष करत नाही, कुणाशी स्पर्धा करत नाही, मला कुणाची भीती वाटत नाही, मी कुणाचं वैर करत नाही. आणि माझंही कुणाशी, मी कुणाचा वैरी नाही आहे. मी अत्यंत आनंदात आहे. राजाला कळतं सिक्रेट ऑफ हॅपीनेस माझ्या आतच आहे, बाहेर कशाला आहे सगळं. बाहेर म्हणलं त्याच्या, माझ्यापेक्षा तो सुंदर दिसतो नाही, त्याच्या सौंदर्याचं रहस्य काय विचारूया. माझ्यापेक्षा श्रीमंत आहे ना, त्याच्या श्रीमंतीचं सिक्रेट ऑफ हिज रिचनेस, सिक्रेट ऑफ हिज ब्युटी, हे विचारलं पाहिजे. हे बाहेरचं कशाला विचारता तुम्ही. हल्ली गुगलवर वगैरे सगळं तुम्हाला ते मिळतं. आतलं विचारूया. त्याच्यासाठी संतांचे ग्रंथ आहेत आणि त्याचा अभ्यास आपण करतो. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. मती म्हणजे बुद्धी, मन म्हणलेलं नाही. मला बुद्धीनं पटलं पाहिजे की हे विश्व आहे ना, ते माझं घर आहे. किंबहुना चराचर आपण जाहला. मग अशी तुम्हाला सांगितलं ना, त्या रेड्याला मारलं की यांच्या पोटावर पाय उठले व चराचर म्हणजे मी सिम्पथाईज केलं पाहिजे की त्यालासुद्धा त्रास होत असेल, ह्यालासुद्धा त्रास. लहान मुलं म्हणतात ना, 3 पायावर उभं होतं हो बाबा, आता त्याला विश्रांती देऊया, उभा ठेवू नका, आडवा ठेवा. हे चराचर आपणच हे झाला. मुलं लगेच होतात. आपलं ज्ञान आपल्या आड येतं, आपला अहंकार आपल्या आड येतो आणि चराचर आपल्याला आपलं वाटतच नाही. मी चराचरापासून निराळ आहे, सुपिरियर आहे असं मला वाटायला लागतं, श्रेष्ठ आहे. नाही, किंबहुना चराचर आपणची झाला. हे विश्वची माझे घर. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःचं एकही घर नसलं तरी चालतं, सगळीकडे तुमचं स्वागत असतं. पण वागलं कसं, प्रेमाने वागलं पाहिजे, दुसऱ्याला काहीतरी देतो या भावनेनं वागलं पाहिजे. पुढे बघा ना, मग याही हे सांगलं, किंबहुना चराचर आपण झाला. मग याहीवरी पार्था माझी या भजनी आस्था, तरी तया ते मी माथा मुकुट करी. माझे जो भक्ती करतो तो मला आवडतोच, पण माझी या भजनी आस्था, आस्था म्हणजे श्रद्धा, आस्था म्हणजे प्रेम, आस्था म्हणजे आतून वाटणारी आपण तळमळ म्हणतो ना ती, तया ते मी माथा मुकुट करी. मी मला डोक्यावर घेतो त्याला
आणि माझा मुकुट बनवतो त्याला. कारण नुसता ज्ञानी नाही आहे तो भक्त आहे. आणि भक्तात त्याची एवढी श्रद्धा किंवा निष्ठा आहे की मी त्याला डोक्यावर घेतो. विठू माझा लेकुरवाळा, कोण खांद्यावर बसले, कोण इकडे घेतले, कोण हे चित्रवर्णन केलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात देव म्हणतो मी डोक्यावर घेतो त्याला. त्याचा केवढा अधिकार असेल. पुढे तो मी हा सगळ्यात आज महत्त्वाचा विचार. त्याच्यानंतर एक दोन ओव्या आपण अजून वाचून थांबूया. एकदा नारद जातात विचारायला की हे विष्णू भगवाना, मी बऱ्याच वेळेला वैकुंठात येतो, त्यावेळेला लक्ष्मी देवी सांगतात तुमच्या पत्नी की ते आत्ताच कुठेतरी भक्तांनी हाक मारली आणि गेले. गरुडसुद्धा इथेच आहे, स्वतःच धावत गेले. म्हणजे मी ज्यावेळेला कामासाठी किंवा तुमच्या दर्शनासाठी वैकुंठात जातो त्यावेळेला तुम्ही वैकुंठात असताच असं नाही. बरं, सूर्य आपल्याला दिसणारा देव आहे. देवाकडून आपली जी अपेक्षा आहे ना ती सगळी सूर्य फक्त देत असतो, प्रकाश देतो, ऊर्जा म्हणजे एनर्जी देतो, हे रेडिएशन्स म्हणजे स्पंदनं देतो, व्हायटल एनर्जी म्हणजे आपली प्राणशक्ती देतो. घेतो काय? काहीच नाही. त्याला बाहेरचं फ्युएलही लागत नाही. तो तेजस्वी आहे. आतून बाहेर येणारा प्रकाश हा देव या शब्दाचा अर्थ आहे. देव, दिवा आणि देव एकच आहेत, पण देवाला तेल घालावं लागत नाही, दिव्याला घालावं लागतं. दिव्याला करंट लागतो, देवाला करंट लागत नाही. देवातूनही सगळी शक्ती निर्माण होते, हे लक्षात ठेवा. सूर्य असा देव आहे, पण सूर्य हा संपणारा देव आहे. काही लाख वर्षानंतर इतकी शक्ती जो दर सेकंदाला बाहेर टाकतो तो थंड होत चाललेला आहे. पण खूप शक्ती त्याच्यात निर्माण होत असते, म्हणून तो एकदम नाही, काही लाख वर्षांनी तो थंड होईल. हा एक भाग झाला सूर्य. म्हणून सूर्यातही तुम्ही असालच असं नाही. सूर्य अस्ताला गेल्यानंतर कुठे सूर्याला ग्रहण असेल त्यावेळेला तुम्ही कुठे दिसता? सूर्यासमोर ढग आला तरी तुम्ही दिसत नाही. म्हणून पुढे सांगितले भानुबिंब म्हणजे सूर्यबिंब. म्हणजे तो मी वैकुंठी नसे, मी वैकुंठात असेनच असं नाही. वेळू एक भानुबिंबे न दिसे, सूर्यबिंबात असेल असं नाही. वरी योगियांचीही मानसे उमरवणी जाय. योग्याने मनात ते ध्यानस्थ असताना मला धरून ठेवलेलं असतं. जरा ध्यान सुटलं की मी निघून जातो, उमरडोनी जाय, लगेच पळून जातो, निसटून जातो. मी असेन म्हणजे योग्यांच्या हृदयात मी असेन असं नाही, सूर्यात मी असेल असं नाही, वैकुंठात मी असेल असं नाही. मग तू असशील कुठे? पुढे सांगितलेलं आहे परी तयापाशी पांडवा, मी हारपला गिवसावा, जेथ नामघोषू बरवा करीती माझा. हा याच्यावर विचार करत आपण थांबलो तरी चालेल की मी नाही कुठे, वैकुंठ आहे माझं घर आहे, मी सूर्यात असतो, कधी नसतो. त्याचप्रमाणे मी आणखीन कुठे असतो? आत्ता योग्यांच्या मनात असतो. पण पुढे काय सांगितलेलं आहे की जेथे परी तयापाशी पांडवा मी हारपला गिवसावा, मी हरवलेला सापडतो कुठे? तयापाशी, जेथ नामघोषू बरवा करीते माझा. हे पंढरपूरचं वैभव आहे, जिथे नाम चालू आहे. नाम, भजन, गायन, कीर्तन, प्रवचन, पारायण, तिथे मी असतो. विशेषतः नाम घोषू बरवा करीती माझा, हे सांगितलेलं आहे. पुढे त्यांचं महत्त्वाचं आहे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. इथे आपण थांबणार आहोत. कृष्ण विष्णू हरी गोविंद कुठलंही नाम घ्या, पण निखळ प्रबंध. निखळ म्हणजे अखंड, इंटरमिटंट नाही, कंटिन्युअस नाम चालू आहे. तिथे पंढरपूरला तुम्ही केव्हाही जा, तुम्ही कायम नाम चालू असतं. कारण रात्रंदिवस येत असतात वारकरी, जात असतात. जाताना सुद्धा विठ्ठल विठ्ठल चालू आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी, जय जय विठोबा रखुमाई चालूच आहे. आत येत आहेत, बाहेर जात आहेत. हे आता झोपताना म्हणत आहेत, उठल्यानंतर म्हणत आहेत. अखंड नाम चालू आहे. आणि ती रुक्मिणी म्हणते नाम, तू केव्हा येणार आहेस वैकुंठाला? वैकुंठ कंटाळाला नाही का या पंढरपूरला उभं राहून विटेवर वगैरे? तो म्हणतो माझी एकच अट आहे, ज्या वेळेला नाम थांबेल ना, ती जी गॅप मिळेल मला, गॅप, मी निसटून आलोच म्हणून मलाही वैकुंठात जायचं आहे, पण हे नाम थांबतच नाही आहे. आणि म्हणून तुम्ही गोंदवलेला वगैरे गेलात किंवा कुठल्याही ठिकाणी श्रीराम जय राम जय जय राम राम, श्रीराम जय राम जय जय राम राम, श्रीराम जय राम जय जय राम, म्हणजे थांबायचं नाही आहे. कारण श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम गॅप आली की मध्ये, गॅप आली मध्ये, तिथून मी निसटलो. म्हणून निखळ प्रबंध या नामाचे. आणि पुढे काय सांगितलेलं आहे शेवटी?
माझी आत्मचर्चा विशद, नुसतं नाम घ्यायचं नाही, आपण इथे चिंतन करतो, आपण इथे काही नुसत्या गोष्टी सांगत नाही, काय आपण समजून घेतो तो ग्रंथ. आत्मचर्चा विशद उदंड गाती. आनंद असला की माणूस गातो, कुठलीही भावना, दुःख असलं तरी दुःखात सुद्धा तो गातो. भावना पाहिजे, तीव्र भावना असेल, भावनेचा आवेग असेल तर तो माणूस गातो. म्हणून नुसतं वृक्ष नाम घेऊ नका, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. त्याला काहीतरी प्रेम असू दे, त्याच्यात भाव असू दे, ते आर्द्र म्हणजे ओलं असू दे. ड्राय नाम घेऊ नका, कंटाळवाणपण नाम घेऊ नका. उदंड गाते, कृष्ण विष्णू हरी गोविंद कुठलंही नाम घ्या, त्या नामाचे निखळ प्रबंध, पण ते नाम आत्मचर्चा विसरू नका. हे नाम कोणाचं आहे? विठ्ठल नाम काय त्या मूर्तीचं आहे का? नाही. विठ्ठल हे त्या तत्वाचं नाव आहे की ज्याची पूजा करावी म्हणून आम्ही त्याला हा आकार दिला आणि त्याला विटेवर उभं केलं आणि एक गोष्ट तयार केली, आरती तयार केली. असे किती देव आम्ही निर्माण केले. अलीकडच्या काळात तुम्हाला सांगतो, तुम्ही लहान असताना आठवत असेल नसेल, पण आम्हाला नक्की आठवतं की संतोषी माता ही देवी नव्हतीच. ज्यावेळेला तो चित्रपट आला, त्यात जय संतोषी माता गाणं आलं, चांगली गाणी आली, एवढा लोकप्रिय झाला की संतोषी मातेचे मंदिर, आता सावर्ड्याला केवढं भव्य मंदिर आहे. मग शुक्रवारी संतोषी मातेचे व्रत करायला लागले, पोथ्या वाचायला लागले, अशा प्रकारचा उपवास संतोषी मातेचा करायचा म्हणून ते करायला लागले. अगदी अलीकडची 2 उदाहरणं सांगतो तुम्हाला. उदाहरणं मी पॉझिटिव्ह म्हणून सांगतोय, लक्षात घ्या. लोकांना माहीत होतं की जेजुरीला जायचं मल्हारी मार्तंड, पण जय मल्हार ज्या वेळेला आली त्यावेळेला बसच्या मागे सुद्धा जय मल्हार, मल्हार नावं द्यायला लागले मुलांना. हे सगळं जय मल्हार झालं. अलीकडे बाळूमामा, कुणाला माहीत होते हो बाळूमामा? सांगा बरं. 10 वर्षापूर्वी कुणाला माहीत होते? पण ते संत होते, त्यांनी केलेलं कार्य होतं, त्यांचे शिष्य होते. पण आता इतक्या बसेस जातात, बसच्या मागे सुद्धा मी बाळूमामा लिहिलेलं बघितलं. हे लक्षात ठेवा. म्हणजे हे काळाच्या ओघात दैवत निर्माण होतात, निर्माण लोकांच्या लक्षात येतात, लोक त्यांच्याकडे जातात. हे लक्षात घ्या. हे सगळं घडतं. माझी आत्मचर्चा विसर, आत्मचर्चा विसरू नका. चिंतन करत तुम्ही पठण करा, मनन करत तुम्ही वाचन किंवा पारायण करा. नुसते शब्दामागे शब्द म्हणू नका, मंत्र वृक्षपणे म्हणू नका. उदंड गाते, आपण तसं गायला शिकूया. उद्या याच्या पुढचं आणि नंतरचे जे 2 दिवस आहेत त्याला पसायदान आपण बघणार आहोत. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. शांत. नेहमीप्रमाणे श्लोक आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेती आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. डोळे बंदच ठेवायचे. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. डीप ब्रीदिंग 3 टाइम्स. हातावर हात चोळायचे, रब युअर हँड्स आणि मसाज युअर फेस. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळायचे. अगदी सावकाश डोळे उघडून विठ्ठल, रखुमाई, हनुमान यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि इथे जमलेल्या सर्व साधकांना नमस्कार करायचा आहे. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार.